हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. महाट्रान्समिशनने म्हणजे महापारेषणने विद्युत सहाय्यकचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे आणि आपल्या नॉलिफाय अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. पण काही खूप सारे विद्यार्थी आहे की ज्यांना सुद्धा अपयशाचा सुद्धा सामना करावा लागला. पण सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक म्हणजे ती एक टेस्ट आणि रिव्हिजन याच्यावर फार कमी वेळ दिलेला आहे. ते चुका तुम्ही करू नका. जेवढेही टेस्ट आपण घेत आहे त्या प्रामाणिकतेने द्या. तुमच्याकडे ज्या टेस्ट असतील, समजा PDF स्वरूपात असतील, तर त्या तुम्ही सॉल्व करा. टायमर लावून आपल्या मिस्टेक चेक करा की आपण कुठं चुकतो आहे. नाहीतर मग आपल्याला एकाच क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते 10ही वेळेस विचारलं पाहिलं तरी आपल्याला येत नाही आहे. आपलं कन्फ्युजन होत आहे, म्हणजे तो पॉईंट आपला वीक आहे. तर त्याला कव्हर करा. जास्त मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या याच्यावर काल कॉंग्रॅच्युलेशनसाठी. त्यातच सांगितलेलं आहे की महावितरणसाठी आपण काय केलं पाहिजे. पण तरी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की हे जेवढेही क्वेश्चन्स असेल, जिथं तुम्हाला अडचण जाते आहे तिथे थोडंसं त्याला लक्षात ठेवा प्रॉपरली. आता जास्त R&D करण्याचा वेळ नाही राहिलेला आहे, पण तुम्ही जेवढाही वेळ उरलेला आहे तो आपल्या स्टडीकडे फोकस करा. 25च क्वेश्चन्स हे टेक्निकलचे आहे. तर महावितरणमध्ये तर ते तुमच्या आरामात सॉल्व होतील. मोस्ट ऑफ जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तर दुसरी गोष्ट की 2 दिवस लेक्चर्स आले नाहीत, तुम्हाला आता पटकन लेक्चर्स बाकीचे राहिलेले येऊन जातील आणि 19 नंबरचे जे लेक्चर्स आहेत हे या लेक्चरच्या नंतर येणार आहे. तर पहा, तर डे 20चं लेक्चर्स आहे आणि आज आपल्याला पाहायचं आहे पुढचे क्वेश्चन 751 नंतरचे. तर नंबर ऑफ पोल्स इन MCB TPN रिकामी जागा दिलेला आहे की TPN MCBमध्ये किती पोल्स असतात. आता पहा, ऑप्शन्स आहेत 2 पोल, 4 पोल, 3 पोल आणि 5 पोल. तर TPN MCB एक असतं सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल आणि ट्रिपल पोल न्यूट्रल. तर हे जे आहे ट्रिपल पोल न्यूट्रल MCB आहे. ट्रिपल पोल न्यूट्रल म्हणजे 3 फेज आणि 1 न्यूट्रल. तर असे याच्यामध्ये 4 टर्मिनल्स राहतील, म्हणजे 4 पोल्स राहतील. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. पण पुस्तकामध्ये याचा आन्सर बाय मिस्टेक म्हणा किंवा अजून काय तर यांना चुकीचं दिलेलं आहे. 3 किंवा होऊ शकते आयोगानंच 3 मार्क केलेलं असेल, पण त्याचा आन्सर राईट नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द मटेरियल यूज फॉर द फ्यूज वायर शुड बी ऑफ. जो मटेरियल आपण यूज करतो आहे फ्यूज वायरसाठी त्याचं काय प्रॉपर्टीज असल्या पाहिजे, ते कसं असलं पाहिजे. तर लो रेजिस्टिव्हिटी आणि हाय मेल्टिंग पॉईंट पहा. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू सांगतो आहे मी तुम्हाला, म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की आपण टेक्निकल किती वेळा सॉल्व केला. जे क्वेश्चन्स मित्रांना म्हणजे माहीत आहे त्याचे सगळे ऑप्शन्स वाचण्याची काहीही गरज नाही आहे. जर तो क्वेश्चन्स तुम्हाला पहिलेच कळला असेल, पहिल्याच ऑप्शनवर आता हे पॅटर्न बदलून तर राईट ऑप्शन्स आपलं शोधा कुठं आहे तर, आणि पटकन मार्क करा. फक्त एवढं लक्ष ठेवा की गडबडमध्ये चुकलं पण नाही पाहिजे. जसं आता हे क्वेश्चन, तर कोणत्या क्वेश्चनच्या बाबतीत असं करायचं आणि कोणत्या क्वेश्चनच्या बाबतीत तसं नाही करायचं हे सुद्धा मी लक्ष ठेवा. जसं मागचा क्वेश्चन्स आहे पाठांतरावरचाच आहे, तो लगेच सिलेक्ट करू शकतो. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे आपण लगेच सिलेक्ट करू शकतो. आपल्याला माहिती आहे की फ्यूज वायरमध्ये लो रेजिस्टिव्हिटी आणि लो मेल्टिंग पॉईंट आणि हाय कंडक्टिव्हिटी हे प्रॉपर्टीज असले पाहिजे. जिथं तुम्हाला दिसते ते पटकन ऑप्शन मार्क करून तुम्ही समोर जाऊ शकता. डबल त्या क्वेश्चन्सला पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. तर इथे लो रेजिस्टिव्हिटी आणि लो मेल्टिंग पॉईंट हे त्याचं आन्सर आहे. तर आपण आता बाकीचे ऑप्शन्स वाचले यासाठी नाही, कारण की तेच म्हणजे ओव्हरऑल म्हणजे एक ऑप्शन वाचण्यात आणि डोळे फिरवण्यापेक्षा आपण सरळ एकाच झटक्यात सगळ्या ऑप्शनवर एक नजर मारून टाकली की अच्छा हे ऑप्शन्स आहे, सगळ्यांमध्ये हाय लो केलेलं आहे, आपल्याला पाहिजे लो बरोबर. ठीक आहे, लो रेजिस्टिव्हिटी आणि लो मेल्टिंग पॉईंट पटकन आपण त्याचं आन्सर मार्क केलं. म्हणजे तुम्हाला ते ट्रिक सांगतो आहे. तर 753, फॉर विच अमॉंग द फॉलोइंग द करंट रेटिंग आर नॉट रिक्वायर्ड. फॉलोइंग म्हणजे आता आधी तो थोडासा विचार करण्याजोगती गोष्ट आहे की जे आपल्याला दिलेले ऑप्शन्स आहे सर्किट ब्रेकर, रिलेज, आयसोलेटर, लोड ब्रेक स्विच. तर याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइसेस करंट म्हणजे हे डिव्हाइसेस आहे करंट रेटिंग आर नॉट रिक्वायर्ड, म्हणजे त्याच्यासाठी करंट रिक्वायरमेंट जे आहे रेटिंग ते रिक्वायर्ड नसते. म्हणजे याच्यावर असं काही नाही आहे की आपण समजा आता पहा, सर्किट ब्रेकर जर म्हटलं तर तुम्हाला प्रॉपर लाईनच्या नुसारच तुम्हाला सर्किट ब्रेकर यूज करावं लागतं. त्याचं शॉर्ट सर्किट MVA नुसारच आपल्याला सर्किट ब्रेकर यूज करावं लागतं. तर सर्किट ब्रेकरचे तर आपल्याला रेटिंग आवश्यक असतेच. आपल्याला विचारलेलं इथं नॉट रिक्वायर्ड, कोणाची आवश्यकता नाही आहे, ती याची आवश्यकता असते. रिलेची सुद्धा आवश्यकता असते. रिले आपण कुठेही यूज नाही करू शकत. हां, आयसोलेटर जे आहे ते आपण यूज करू शकतो, हे एक प्रॉपर पॉईंट बरोबर आहे. आणि लोड ब्रेक स्विच याच्यासुद्धा रिक्वायरमेंटची आवश्यकता असते. आता या दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन आयसोलेटर्स का बरोबर आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आयसोलेटर आपण कोणताही वापरू शकतो का. बरोबर, एकदमच कोणताही वापरू शकत नाही, पण जे स्टँडर्ड असतील, समजा आता 132 kV 220 kV साठी तुम्ही त्याला 33 kV यूज करू राहिले आहे, तर त्यासाठी रेटिंग मॅटर करत नाही. किंवा मग 33 kVचं असेल आणि तेवढं ते करंट हँडलिंग कॅपॅसिटी असेल तर तुम्ही त्याला हायर रेटिंगवर सुद्धा यूज करू शकता. तर तसं तर प्रॅक्टिकली आयसोलेटरचे सुद्धा रेटिंग असतात, पण दिलेल्या ऑप्शन्सनुसार आणि विचारलेल्या क्वेश्चन्सनुसार याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, की आयसोलेटरच्या बाबतीत जे आहे एवढीही काही आवश्यकता नाही आहे की त्याच्यावर रेटिंग असलंच पाहिजे. आणि तसं नसतंही त्याच्यावर. ते
पुढे पहा, अ स्पार्क इज जनरेटेड व्हेन अ लोड इज टर्न ऑफ. स्पार्क इज जनरेटेड व्हेन अ लोड इज टर्न ऑफ बिकॉज द सर्किट हॅज. जेव्हा आपण लोडला ऑफ करतो तेव्हा तिथे सर्किट ब्रेकरमध्ये स्पार्क होते. तर त्याचं कारण काय आपल्याला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे इम्पिडन्स, इंडक्टन्स, होल्डिंग आणि रेजिस्टन्स. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा आन्सर्स माहीत असेल, काही विद्यार्थ्यांना याचा आन्सर माहीत नसेल. आता माहीत होत असेल तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आपल्याला माहीत आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये 4 पॅरामीटर्स असतात: रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, कंडक्टन्स. त्यातले कोणते पॅरामीटर्स कोणत्या लाईनवर कन्सिडर करतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. प्रत्येकच लाईनवर 4ही पॅरामीटर जे आहे ते कन्सिडर केल्या जात नाही. पण आता यामध्ये जे पॉवर स्टोअर होते ते मेनली त्याच्यामध्ये जो फॅक्टर होतो तो असतो इंडक्टन्स. या इंडक्टन्समुळे जो आहे स्पार्किंगचा प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे स्पार्किंग ऑकर्स होते. ठीक आहे, स्पार्क ऑकर होते अक्रॉस दी सर्किट ब्रेकर. कॅपॅसिटन्स नाही, तसं ऑप्शनमध्ये कॅपॅसिटन्स आहे सुद्धा नाही आणि इम्पिडन्स मार्क करायचा नाही, कारण मेजर जो कंपोनंट आहे लाईनमधला तो आहे इंडक्टन्स. पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर, व्हॉट आर द 3 बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. पहा, आता 3 बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आपल्याला माहीत आहे, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. तर शोधा आपला ऑप्शन डायरेक्ट. तर पहा आता इथं पहा क्वांटिटीज म्हटलेलं आहे. माझ्या सुद्धा क्वेश्चन वाचण्यामध्ये 1 सेकंदापर्यंत गडबड झाली होती. व्हॉट आर द 3 म्हणजे क्वेश्चन्स बरोबर वाचला आपण क्वांटिटीज, पण समजण्यामध्ये मी डिव्हाइसेस समजून गेलो होते. असं सुद्धा झालेलं नाही पाहिजे गडबडमध्ये. व्हॉट आर द 3 बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. तर बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज म्हणजे राशी विचारलेलं आहे, डिव्हाइसेस नाही. जर डिव्हाइसेस विचारलं असतं तर रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर असं असतं. आता हे ऑप्शन पहिलंच वाचल्याबरोबर माझी चूक मला का लक्षात आली, कारण तिथे करंट म्हटलेलं आहे, इकडे कॅपॅसिटन्स म्हटलेलं आहे. आणि खाली एक नजर मारली तर मला पॉवर व्होल्टेज पण दिसून आलेलं आहे. तर मी परत एकदा क्रॉस चेक केलं आहे की क्वांटिटीज विचारले आहे आपल्याला की डिव्हाइसेस विचारलेलं आहे. तर इथे विचारलेलं आपल्याला क्वांटिटीज. जर डिव्हाइसेस विचारलं असतं रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर हे याचा आपण आन्सर मार्क केलं असतं. तर बेसिक 3 क्वांटिटीज कोणत्या आहे, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याचा आन्सर आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटेल करंट, व्होल्टेज आणि पॉवर, तर ते त्याचा आन्सर नाही आहे. तसं ऑप्शनमध्ये सुद्धा नाही आहे. इथे पॉवर आहे, व्होल्टेज आहे, करंट आहे, पण ते बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर करंट, रिलक्टन्स आणि इंडक्टन्स ते सुद्धा बरोबर नाही आहे. बेसिक ज्या 3 इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहे त्या म्हणजे ह्याच 3 आहे, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, देन पुढे जाऊ आपण. द युनिट ऑफ इम्पिडन्स इज. आता आपल्याला इम्पिडन्सचं युनिट विचारलेलं आहे. तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इम्पिडन्सचं युनिट हे ओहम आहे म्हणून, कारण की इम्पिडन्स हा आपण ओहममध्ये मोजतो. म्हणजे ट्रँगलसुद्धा माहीत आहे आपल्याला, इम्पिडन्स ट्रँगल. आपण रिॲक्टन्स असेल तर तो रिॲक्टन्स, जसं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ओहममध्ये मोजतो, पण इंडक्टन्स हा आपण हेनरीमध्ये मोजतो. तर त्या इंडक्टन्सला इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये कन्वर्ट करतो, कॅपॅसिटन्सला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये कन्वर्ट करतो आणि देन त्याचा परिणामी रिॲक्टन्स आणि मग इम्पिडन्सचं सगळ्यांचे युनिट जे आहे ते सारखे झालेले असतात आणि त्याचं युनिट आहे ओहम. द ॲक्टिव्ह पॉवर इन अ सिरीज RC सर्किट इज. आता पहा, ॲक्टिव्ह पॉवर विचारलेली आहे तर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नन ऑफ धिस. तर कोणतं सर्किट आहे, सिरीज RC सर्किट. तर ॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते. आता मी याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देणार नाही, फक्त तुम्ही डायरेक्टली त्याचा आन्सर्स लक्षात असू द्या. इन एव्हरी मिलीसेकंद, प्रत्येक मिलीसेकंदसाठी, एव्हरी मिलीसेकंद AC सायकल कम्प्लिटेड. AC कम्प्लिटेड 1 सायकल. एक सायकल जे आहे 1 सायकल कम्प्लिटेड किती वेळामध्ये, इन एव्हरी मिलीसेकंद. म्हणजे टाईम जो आहे, टाईम पिरियड तो आहे 1 मिलीसेकंद. हा आपल्याला ओळखता आला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून आयडेंटिफाय झाला पाहिजे. इट्स फ्रिक्वेन्सी विल बी, आणि त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. तर आता पहा, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, F बरोबर 1/T. तर 1/T, टीची व्हॅल्यू आहे 1 मिली. आता मिलीचा अर्थ काय होतो, 10⁻³ - 3. आता तुम्हाला सगळं सांगितलं, 10⁻³ हा वर गेला तर तो प्लस होईल, खाली उरला 1. आता खाली 1 उरला तर खाली 1ला तर काही इज्जत नाही आहे. तर 10⁻³ म्हणजे 1वर 3 शून्य, आणि 1वर 3 शून्य म्हणजे हे. आता पहा, हे मिली सेकंद होतं, मिली तर गेलाच आपला, आणि फ्रिक्वेन्सी आहे तर ही फ्रिक्वेन्सी कशामध्ये असेल, हर्ट्समध्ये. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. पुढचा क्वेश्चन आहे 759 नंबर. अ बर्ड सिटिंग ऑन अ कंडक्टिंग वायर म्हणजे यातून करंट जात आहे, त्याच्यावर बर्ड हा बसलेला आहे. लाईन ऑफ अ 3 फेज करंट कॅरिंग कंडक्टर. खूप मित्रांनो खास क्वेश्चन्स आहे हे, बरोबर. आणि असे क्वेश्चन जेव्हा पेपरमध्ये येतील तेव्हा तुम्हाला त्याचे आन्सर्स हे एकदम रिलॅक्सपणे द्यायचे आहे आणि ॲक्युरेट द्यायचे आहे. कशाही मिस्टेक आपल्या झाल्या नाही पाहिजे. तर
गेट्स इलेक्ट्रोक्युटेड बट डज नॉट डाय, म्हणजे त्याला शॉक लागेल पण तो मरणार नाही, त्याला झटका बसेल. गेट्स इलेक्ट्रोक्युटेड अँड डाईज, आणि त्याला झटका बसेल आणि तो मरून जाईल. आणि इज सेफ आणि इज डाऊन. तर सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे, माहीत आहे सगळ्या दुनियाला. आपण पाहिलेलं आहे पक्ष्यांना की जेव्हा ते एका वायरवर बसतात, 2 वायरच्या मधात जर शॉर्ट झाले तर ते गेले, खतमच आहे. पण जेव्हा ते एका वायरमध्ये बसतात तेव्हा त्यांना ते सेफ राहतात, त्यांचा कोणताही पाथ कंप्लीट होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना शॉक लागत नाही. तर ऑप्शन नंबर जे सी आहे ते इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पॉवर रेटिंग KVA इन RL सिरीज सर्किट. काय पॉवर रेटिंग आहे, व्हॉट इज द पॉवर रेटिंग KVA इन RL सिरीज सर्किट. RL सिरीज सर्किटमध्ये पॉवर रेटिंग आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, आता आपल्याला माहीत आहे, आपण पहिले ऑप्शन वाचू. स्केलर सम ऑफ किलोवॅट अँड KVR. पहिल्या ऑप्शनवरूनच कळलं की स्केलर सम म्हटलेलं आहे. स्केलर सम म्हणजे साधी बेरीज. कशाची बेरीज? किलोवॅट आणि KVRची. पुढे म्हटलेलं आहे स्केलर डिफरन्स, पुढे म्हटलेलं आहे व्हेक्टर सम, आणि पुढे म्हटलेलं आहे प्रोडक्ट. आता बाकीचे ऑप्शन्स नाही वाचले आपण पटापट, कारण माहीत आहे तुम्हाला किलोवॅट आणि KVR आहे म्हणून, तर थोडीशी तुम्हाला स्पीडसुद्धा रीडिंगमध्ये ठेवावी लागेल. पण राईट. तर आता पहा, आपल्याला ट्रँगल माहीत आहे, पॉवर ट्रँगल. इथे हा 90 डिग्री आहे, हा आपला थीटा आहे. याच्यामध्ये आता ही असते आपली ॲपरंट पॉवर, ही असते ॲक्टिव्ह पॉवर आणि ही असते रिॲक्टिव्ह पॉवर. ॲपरंट पॉवर आता तुम्हाला माहीत आहे कशामध्ये मोजतो आपण? KVAमध्ये. ॲक्टिव्ह पॉवर किलोवॅटमध्ये आणि रिॲक्टिव्ह पॉवर KVAR मध्ये. हे त्याचे युनिट्स आहे. आता या दोघांची ही कोणती बेरीज आहे? ॲपरंट पॉवर. साधी बेरीज आहे का? नाही, व्हेक्टर बेरीज. आणि व्हेक्टर बेरीजमध्ये आपण पायथागोरस वापरतो. इथं S² = P² + Q². तर ही जी बेरीज केली आहे आपण, ही व्हेक्टर सम केलेली आहे. तर व्हेक्टर सम कोणाची? P² म्हणजे किलोवॅट आणि Q² म्हणजे KVAR. तर या दोघांची बेरीज जी आहे ती आली आहे आपली KVA म्हणजे ॲपरंट पॉवर. तर इथं त्याने हे विचारलेलं आहे की व्हॉट इज द पॉवर रेटिंग. पॉवर रेटिंग KVA. पॉवर रेटिंग हे पण होऊ शकते किलोवॅट. पॉवर रेटिंग KVA इन सिरीज RL सर्किट. तर पहा, ही कोणाची साधी बेरीज नाही आहे, ही व्हेक्टर बेरीज आहे. तर इथे राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी, व्हेक्टर सम ऑफ किलोवॅट अँड KVR. खूप सारे मुलं हे बेरीज सांगतील याची स्केलर सम ऑफ. पहिलंच ऑप्शन आहे मित्रांनो. पहा, 2 ऑप्शन्स तुम्हाला बरोबर वाटेल, पण छोटे छोटे फरक असतात. अशा मिस्टेक खूप सारे टॅलेंटेड विद्यार्थी आहे की आपल्या अकॅडमीचे किंवा अजून सेल्फ स्टडी करणारे, जे 2 ते 3% अंदर हजारो वेटिंगमध्ये आहेत. हजारो विद्यार्थी जे आहे ते 2 ते 3% अंदर वेटिंगमध्ये आहे. त्यातले खूप सारे 300-400 असे विद्यार्थी की जे 1% अंदर वेटिंगमध्ये आहे. खूप म्हणजे 0.08ने 0.3ने वेटिंगवर राहिलेले आहे. काय तर फक्त सिली मिस्टेक, आणि ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांना माहीत पडलं की आपण कोणकोणते क्वेश्चन चुकवले. बरोबर. जेवढं कॉन्फिडन्स तुम्हाला माहीत पडते की एकदम एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यावर किंवा आपल्याला हा क्वेश्चन डेफिनेटली चुकला, कोणाशी डिस्कस न करता सुद्धा इवन कधी तेव्हा तुम्हाला ते थोडंसं फक्त बुद्धीनं जर शांततेत आपण विचार केला, पॅनिक नाही झालो, पेपरमध्ये रिलॅक्स राहिलो, काळजी नाही केलं, जो होगा वो देख लेंगे अशी जर भावना ठेवली, शांततेत बरोबर रिलॅक्समध्ये पेपर सॉल्व केले. रिलॅक्स म्हणजे एकदम झोपून नाही सॉल्व करायचा आहे ना, 2-4 घंटे त्याला लावायचे आहे. पेपरचा टायमिंगसुद्धा आपल्याला पाहायचा आहे. आपण किती मॅनेजमेंट केलं, कोणत्या विषयाला आपल्याला किती टायमिंग ठेवायचं आहे, त्याच्यानुसार आपलं प्लॅनिंग जर असेल तर त्याच प्लॅनिंग आपल्याला जायचं आहे. पण टेन्शन घेऊन जर उत्तर आपण नाही दिलं, प्रॉपर कन्सेप्ट आठवला असेल आपल्याला, आपण रिव्हिजन चांगली केली असेल, तर बरोबरच उत्तर आपण मार्क करतो आणि आपले मार्क्स जे आहे ते पुढे वाढत जातात. तर इथे आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. पहा, क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे, इन RLC सिरीज सर्किट इफ अप्लाइड व्होल्टेज विल बी इन फेज विथ करंट. अप्लाइड व्होल्टेज जे आहे ते इन फेज असेल करंटसोबत, व्होल्टेज जे आहे ते इन फेज असेल तर काय होईल? तर पहिलं ऑप्शन म्हणते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला माहीत आहे व्होल्टेज आणि करंट हे तेव्हाच इन फेज राहू शकतं जेव्हा एक तर रेझिस्टिव्ह लोड असेल, अदरवाईज सर्किट हे रेझोनन्स असेल. आणि रेझोनन्स सर्किटची कंडिशन आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, म्हणजे XL इज इक्वल टू XC म्हणा किंवा XC इज इक्वल टू XL म्हणा. तर इथे पहिलंच ऑप्शन आपल्याला दिसतं आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, म्हणजे ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आहे. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज लेस दॅन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, किंवा मग डिफरन्स बिटवीन कॅपॅसिटन्स रिॲक्टन्स इज इक्वल टू आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, मी सगळे ऑप्शन्स वाचत नाही आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बिकम अ मोर होल्डेबल, तर हे सुद्धा नाही आहे. का नाही वाचले आहे? आपण वाचले असते सगळे ऑप्शन्स, पण पहिलं ऑप्शन आपल्याला राईट दिसत आहे म्हणून.
तर पहिलं ऑप्शन आहे 762, सॉरी पुढचा क्वेश्चन आहे 762. वॉर इज द युनिट ऑफ. तर वॉर माहिती आहे आपल्याला कशाचं युनिट आहे, रिॲक्टिव्ह पॉवरचं. तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे इफ द पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट इज युनिटी देन इट्स रिॲक्टिव्ह पॉवर इज. सर्किटचा पॉवर फॅक्टर हा युनिटी आहे तर रिॲक्टिव्ह पॉवर काय असेल. पहा, शिकलो आहे आपण, आठवत असेल तुम्हाला, तर सगळं शिकलो आहे आपण. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये पाहिलं होतं की पॉवर फॅक्टर हा युनिटी आहे आणि युनिटी असेल तर फेज डिफरन्स झिरो आहे. तर साईन थिटा झिरो, साईन थिटा म्हणजे साईन झिरोची व्हॅल्यू झिरोने जर व्ही इंटू आयला मल्टिप्लाय केलं तर रिॲक्टिव्ह पॉवर झिरो. हे सगळा कन्सेप्ट लागत आलेला असतो. एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला पूर्ण कन्सेप्ट माहीत पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अजून महत्त्वाच्या चुका केलेल्या आहे ट्रान्समिशनमध्ये, की म्हणजे जास्त रट्टा मारलेला आहे भरपूर सारा. बरं, मी तुम्हाला आधीपासून सांगितलं मित्रांनो, जिथं रट्टा मारायचा आहे तिथंच आपल्याला रट्टा मारायचा होता. बरोबर, जास्त रट्टा मारायची आवश्यकता नव्हती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप सारे मला काल फोन केले, 2 दिवस झाले ते सुरू आहे चमत्कार. पहा, म्हणजे मिस्टेक तुम्हाला यासाठी सांगतो आहे की तुम्ही त्या मिस्टेक पेपरमध्ये केल्या नाही पाहिजे. कोणताही पेपर असो पुढचा, त्याच्यामध्ये मिस्टेक केल्या नाही पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मी ज्या लेवलला शिकवलेलं आहे त्या लेवलच्या खूप पुढे, थोडंसं पुढे नाही, खूप पुढे केलेलं आहे. बरोबर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे त्यांनी अक्षरशः R&D करून ठेवलं. जसं मी सपोज ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकवलं असेल तर मग ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या अंदरसुद्धा खूप डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे की सब ऑर्बिटल्स, मग ऑर्बिटल्स किंवा मग अजून काय काय नसेल. समजा आता मेजरिंग चॅप्टर असेल त्याच्यामध्ये मग ब्रिजेससुद्धा आहे इंजिनिअरिंग लेवलला. जसं विस्टोन ब्रिज आपण एकच ब्रिज शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये विंग ब्रिज आहे, हेन्स ब्रिज आहे, असे खूप सारे ब्रिज आहे. तर सगळ्या ब्रिजचा स्टडी, सगळे ब्रिज कुठं वापरतात, म्हणजे एक्स्ट्रा लेवलला एकदम अभ्यास करून ठेवलेला आहे. काही वाया जात नाही तो, ते मी मान्य करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा स्टडी कोण करते, जेव्हा त्याला शिकवलेल्या ज्या गोष्टी आहे, जेव्हा त्याला त्या सगळ्या गोष्टी परफेक्ट माहीत आहे, तेव्हाच त्या व्यक्तीनं, त्या विद्यार्थ्यानं पुढचं R&D करावं, अदरवाईज नाही. आता काय झालं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ते लेवल सोडून दुसरी मी जे लेवल शिकवली त्या लेवलला मॅच नाही केलं. अजून महत्त्वाची गोष्ट की विश्वास, म्हणजे हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की सर आम्ही विश्वास ठेवला, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढंच केलं, आम्ही काही दुसऱ्या भानगडात पडलो नाही. सरनं एवढं ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलं बा, हे लास्ट कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, 7 कक्षा असतात, असं असते, बस तेवढंच कामापुरतं लक्षात ठेवलं. पण प्रॉपर लक्षात ठेवलं की जेणेकरून पेपरमध्ये जर क्वेश्चन्स आला तर त्याचं इकडे तिकडे आन्सर नाही गेलं पाहिजे आणि आपल्याला प्रॉपर कन्सेप्ट आठवून उत्तर देता येते. असेसुद्धा विद्यार्थी आता मोजका सिलेबस केला आणि रिझल्ट काढला. बरोबर, तो विचार करा. असं नाही आहे की पेपरमध्ये एक्झामसाठी मोजकंच करावं, सगळंच लागते. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रावीण्य पाहिजे आहे, प्रत्येक चॅप्टर तुमचा क्लिअर झालेला पाहिजे, तर आपल्याला यश मिळते. म्हणून सांगतो आहे की अजूनही जर तुमचे काही चॅप्टर्स तुम्ही सोडलेले असेल, काही वाचायचे राहिले असेल तर त्याला वाचून घ्या, कारण की त्या एरियातून जर क्वेश्चन्स आला तर मग तुम्हाला तारू शकतात ते क्वेश्चन, जर तुम्ही वाचलेले असेल तर, नाही तर मग गेला पेपर. ठीक आहे. तर आता काय होतं की हेच गोष्ट आहे रट्टा मार. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटते की माझं जर अल्टरनेटिंग करंट असेल तर बस अल्टरनेटिंग करंट म्हटलं त्याची भीतीच वाटते. पहा मित्रांनो, ही भीती जी आहे ना, ही तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही त्याला कमी वेळ देता. जेव्हा तुम्ही त्या चॅप्टरला अजून जेवढा जास्तीत जास्त वेळ द्याल तेवढा तो तो जो आहे तो तुम्हाला आपलासा वाटतो, त्याचे कन्सेप्ट हे तुम्हाला माहीत होतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गणिताचा प्रॉब्लेम राहतो, मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम राहतो, की प्रॉब्लेम म्हटलं की ते कॅल्क्युलेशन झालं, फॉर्म्युला आला की त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात. एवढं घाबरण्याजोगतं काय आहे. तुम्ही जर पाहिलं असेल अल्टरनेटिंग करंट मी शिकवलेल्या चॅप्टर्स, किती जबरदस्त चॅप्टर आहे आणि किती सिम्पली, किती स्ट्रिक्टने तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप सगळं A to Z कन्सेप्ट शिकवलेला आहे. पद्धतशीर लक्षात कसा ठेवायचा, त्याच्या ट्रिक्स आहे, सगळ्या गोष्टी आहे. तरीसुद्धा तुम्ही त्या चॅप्टरला भीता, माती खाता, तो चॅप्टर सोडून देता आणि मग अशा वेळेस काही गोष्टी फक्त करता पाठ. खूप सारे विद्यार्थी आहे ज्यांना फ्रिक्वेन्सी काढता येत नाही किंवा टाईम पिरियडवरून फ्रिक्वेन्सी, म्हणजे जीव तोडून शिकवलेलं असते. ऑफलाईन, मी तर ऑनलाईनची गोष्टच नाही करत, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पाहतो आहे. म्हणजे जेवढेही विद्यार्थी बसला, आणि हे माझ्याच क्लासचं नाही, प्रत्येक क्लासची परिस्थिती असते की जेवढेही विद्यार्थी असतात त्यातले सगळेच एफर्ट्स नाही लावत आणि नाही लागत, कारण की बस म्हणजे काळजी म्हणा किंवा अजून काय करतात ते काही कळत नाही. काय एवढा बुद्धीत आपण क्लासमध्ये सगळं समजलेलं असते, पण 2 दिवसानं त्याच्यावर रिव्हिजन नाही करत तर आठवत नाही, वारंवार विसरतात. विसरण्याची बिमारी प्रत्येकाला आहे. बरोबर, कम्प्युटरचा डेटासुद्धा करप्ट होऊ शकतो एखाद्या वेळेस, पण आपण तर मनुष्य आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा
की आपल्याला त्याच्यावर वारंवार कॉपी पेस्ट करत राहावं लागते, तर त्या गोष्टी लक्षात राहते. जर तुम्हाला आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला नाही माहिती येऊन राहिला, टाईम पिरियड काय आहे ते माहीत नाही, तर मग आपण क्लास करून आपला फायदा काय आहे, असाही क्वेश्चन तयार होतो. बरोबर. तर ह्या सगळ्या मिस्टेक आहेत, अवॉइड करा. रट्टा मारा, पण जिथं मारायचं आहे तिथंच मारा. जसं कंडक्टिव्हिटी किती असते, रेजिस्टिव्हिटी किती असते, काय कोणती व्हॅल्यू असेल, एखादी कोणतं मटेरियल कशापासून बनलेलं असते, ह्या सगळ्या गोष्टी रट्टा मारण्याच्या आहे. एखादा कन्सेप्ट तुम्ही रट्टा मारू नाही शकत, त्याचा कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली लक्षात राहायला पाहिजे. जसं आता हा क्वेश्चनचं सगळं प्रवचन या क्वेश्चन्सवरून आहे की रिॲक्टिव्ह पॉवर, जर पॉवर फॅक्टर हा युनिटी असेल तर रिॲक्टिव्ह पॉवर काय असेल. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासमोर प्रॅक्टिकल उदाहरण आहे की काही मोस्ट ऑफ द पोराला रट्टा मारून ठेवतील. हां, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे, रिॲक्टिव्ह पॉवर हे 0 राहते आणि बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर 0 राहते, बाकीच्या पॉवर ह्या ॲपरंट पॉवरच्या इक्वल राहते. असे रट्टा मारून ठेवणारे विद्यार्थी आहे, पण हा रट्टा विश्वासघात करते कधी आपल्यासोबत. अशा केसेसमध्ये जर तुम्ही त्याचा प्रॉपर कन्सेप्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला तो लाईफ लाँगसुद्धा लक्षात राहतो आणि पेपरमध्ये आपलं कन्फ्युजनसुद्धा होत नाही. आणि हे गोष्टी रट्टा मारण्याच्या आहेच नाही. बरं, रट्टा मारण्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की एवढ्या साऱ्या मोठ्या सिलेबसवर तुम्ही रट्टा मारणार तर कितीक मारणार आहे. बरोबर. रट्टा हा आपल्याला फक्त, मी आधी बॅचचं तुम्ही 2-4 लेक्चरसुद्धा पाहिले असेल ना, सुरुवातीचे रेग्युलर बॅचचे आपले, त्याच्यामध्येच सांगितलेलं आहे की 10% फक्त आपला रट्टा मारायचा आहे, बाकी 90% जे आहे ते कन्सेप्च्युअलच लक्षात ठेवायचं आहे. तर इथे ॲन्सर आहे. आता तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलं जातं की प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे, तर इन फेज राहतात व्होल्टेज आणि करंट. फेज डिफरन्स 0 डिग्री राहते. फेज डिफरन्स 0 राहते म्हणून पॉवर फॅक्टर युनिटी राहते. पण कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे, कॉस 0ची ती 1 येते, पण साईन 0ची व्हॅल्यू हे 0 येते. आणि हे सगळं अशी थिअरी डोक्यामध्ये आपल्याला उतरली पाहिजे, आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचा राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 0. पुढचा क्वेश्चन आहे इन 3 फेज स्टार कनेक्शन फेज व्होल्टेज. आता पहा, हा क्वेश्चनचा आहे मित्रांनो. असे जबरदस्त क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे, बरोबर, की नक्कीच तुम्हाला मी असं माझी म्हणजे तारीफ नाही करत, बड्या चढाव नाही ना, मी कोणत्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी बोलून राहिलो आहे. तसे मी जर डेमो लेक्चर्स टाकले तर पहिले 10च क्वेश्चन्स टाकणार आहे. हे लेक्चर्स फक्त ॲपवरच अवेलेबल आणि माझं नेहमी सिक्रेट प्लॅन असते. बरोबर. तर आता इथे जे आहे हा क्वेश्चन्स आहे. पहा, सांगण्याचं तात्पर्य एकच की मी खूप महान आहे असंही नाही म्हणून राहिलो आहे. फक्त तुमची बुद्धिमत्ता लेवल तुम्ही ओळखा. ओके. तुम्हाला थोडंसं तरी दुसऱ्यापेक्षा वेगळं विचार करावं लागेल. जो दुसरा विचार करेल त्याच्यापेक्षा थोडंसं समोर विचार करावा लागेल की अरे बा, काय आहे, कसं काय आहे. साधा विचार करून नाही जमत कधी. तर इथे पहा 3 म्हणजे हा क्वेश्चनचं उत्तर गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला माहीत आहे जर त्यानं स्टार आणि डेल्टा कनेक्ट, पण त्याला इथं नाही देता येईल. मे बी तो सोडून देईल, नाहीतर तो चुकीचं मार्क करेल, तो ऑप्शन बी मार्क करून जाईल, 0.777 मार्क करून जाईल वाटते म्हणून असं करून जाईल. बरोबर. पण पहा आता मजा कशी आहे या क्वेश्चनची. जे खरंच हुशार विद्यार्थ्याला मला हा क्वेश्चन समजून सांगण्याची काही गरज नाही आहे, त्यानं पाहूही नाही. बरोबर. म्हणजे सांगणं तात्पर्य की त्याला असं, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला एक्सप्लेनेशनची गरजही नाही आहे. पण जे आपली गरीब जनता आहे, दारिद्र्य रेषेच्या वरचे थोडेसे आणि खालचे, तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच माझी खरी मेहनत आहे. हुशार तर ऑलरेडी हुशार बनूनच राहिलेले आहे, त्यांना तर ते क्रिमी झोन भेटूनच राहिलेलं आहे. तर आता इथे पहा, आता याचा आन्सर काय आहे. इन 3 फेज, आणि खरं प्रामाणिकपणे सांगतो, आता हे सेशन लाईव्ह नाही आहे, रेकॉर्डेड आहे म्हणून. पण तुम्ही जेवढेही विद्यार्थी हे लेक्चर्स पाहत असेल, तुम्हाला याच्यातल्या 2% विद्यार्थ्यांना याचा आन्सर येईल. फक्त 2 नाही, 10% घेऊन घ्या. चला ठीक आहे, 90% विद्यार्थ्यांना याचा आन्सर येऊनसुद्धा येणार नाही आणि क्वेश्चन्सच कळणार नाही की काय लॉजिक आहे बा. इन 3 फेज स्टार कनेक्शन फेज व्होल्टेज, म्हणजे 3 फेज समजलं, स्टार कनेक्शन समजलं की बस स्टार कनेक्शन, स्टार पॉईंट असते, 3 वायर फेज आणि एक न्यूट्रल, असे 4 वायर असतात. फेज व्होल्टेज हे रिकामी जागा टाइम्स म्हणजे गुणाकार असतो आणि लाईन व्होल्टेजच्या. पहिले तुम्हाला माहीत आहे की स्टार कनेक्शनमध्ये लाईन, जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही लिहू शकता की लाईन व्होल्टेज जे आहे ते फेज व्होल्टेजच्या वर्गमुळात 3 पटीनं असते. हे 10 वेळेस, 1000 वेळेस, किती लाख वेळेस सांगितलं आहे, तरी तुम्ही जर विसरत असेल तर मग काही त्याला उपाय नाही आहे. ते इथे फेज व्होल्टेज जे आहे ते √3 टाइम्स आहे, म्हणजे जे VL आहे ते √3 टाइम्स आहे फेज व्होल्टेजच्या. म्हणजे जर आपण फेज व्होल्टेजला वर्गमुळात 3ने गुणलं तर आपल्याला लाईन व्होल्टेज भेटते, फेज व्होल्टेज नाही. आता इथे फेज व्होल्टेज जर तुम्हाला काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे VL/√3. VL/√3 म्हणजे VL म्हणजे काय आहे तर लाईन व्होल्टेज आहे आणि √3 काय आहे तर आपलं हे त्याचा कॉन्स्टंट नंबर आहे. आता पाहून घ्या, आता तुम्हाला दिसेल इथं असं तर काही दिलं नाही आहे आणि √3 इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला √3 वगैरे दिसून नाही राहिलेलं आहे. तर याला तुम्हाला माहीत आहे की 1/√3 ची व्हॅल्यू हे जे आहे हे VL/√3 हे म्हणजे असं लिहू शकता तुम्ही याला, हे टाइम्स गुणाकार आणि हे लाईन व्होल्टेज. आता 1/√3 ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे की पार्ट करून ठेवा. तुम्हाला लिहून दिलं होतं की जेव्हा स्टार कनेक्शनमध्ये व्होल्टेज कमी होते तेव्हा ते √3 कमी होते, √3 कमी होते म्हणजे, आणि याचं पूर्ण हे सगळं तुम्हाला दिसेल 1/√3 आणि
1/√3ची व्हॅल्यू जी आहे ते 0.577 येते. त्याच्यामुळे याचं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए. तर हा आतापर्यंत काय विचारते हे विचारते की √3 कमी असते किंवा 1/√3 असते. आता त्याच्या पुढची एक स्टेप विचारलेली आहे. फक्त याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जो फरक आहे ना तो थोडासा विचारायचा आहे. आपल्याला हे असे क्वेश्चन सोडता कामा नाही. आपण वाचलेले आहे, केलेले आहे, आपल्याला कठीण म्हणता येणार नाही. पुढचा वाचा क्वेश्चन्स आणि आन्सर सांगा. सोपा क्वेश्चन आहे. काय म्हणताय क्वेश्चनमध्ये, द पॉवर फॅक्टर ऑफ प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट इज. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर सगळ्या दुनियाला माहीत आहे, तुम्हालाही माहीत तसंच. ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आताच आपण पाहिलेलं होतं थोड्या वेळा अगोदर हा क्वेश्चन. इथं पुढचा क्वेश्चन आहे 767 नंबरचा 2. आता हा थोडा अजून कठीण क्वेश्चन घेतलेला आहे, सगळ्याच लेवलचे क्वेश्चन घेतो आहे. 2 सायनोसायडल करंट आर गिवन. 2 सायनोसायडल करंट आपल्याला दिलेले आहे. अजून महत्त्वाची गोष्ट पहा मित्रांनो, एवढंही अपसेट होण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मला माहीत आहे की सिली मिस्टेक, तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणत्या मिस्टेक केल्या पेपरमध्ये, आणि ज्या पोरांचे सगळे इलेक्ट्रिशियननी आपला रिझल्ट गमावलेला आहे. खूप म्हणजे डोक्यामध्ये निराशेचं वातावरण असेल. फक्त सांगतो आहे 2 मिनटं की मला आठवली एक गोष्ट सांगायची म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आपण चूक केली म्हणून आपल्याला त्याचे जे फळ आहे ते सुद्धा अपयशामध्ये मिळालेले आहे. पण ज्या चुका आपण केलेल्या आहे त्या चुकातून आपण शिकलो नाही, स्वतःला इम्प्रूव्हमेंट नाही केलं, तर हे आपण चुकलो. समजलं ना? चुकातून आपण शिकलो नाही, चुका जर दुरुस्त केल्या नाही तर हे आपण चुकलो. अजूनही वेळ आहे, वेळ गेलेली नाही आहे. जेवढेही दिवस उरलेले असेल त्या दिवसाला जीव तोडून मेहनत करा. तुम्हाला माहीत आहे प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते, प्रत्येकाची सारखी नसते. म्हणजे हे मी केव्हा म्हणतो आहे की जेव्हा त्याची प्रॅक्टिस कमी जास्त आहे. कोणी एकदम आताच अभ्यास करते, तर कोणी खूप वर्षापासून अभ्यास केलेला असतो, खूप आधीपासून अभ्यास करतो. जेवढंही सांगितल्या गोष्टी तो प्रॉपर लक्षात ठेवतो, मन लावून लेक्चर्सला ऐकतो, मन लावून कन्सेप्ट लक्षात ठेवतो. आता हा क्वेश्चन होऊ शकतो कोणत्या विद्यार्थ्याला नाही जमणार. जर तुम्ही आता सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही जर माझे जुने MCQ लेक्चर्स पाहिले असेल त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे. आता हा क्वेश्चन मुद्दामून घेतला थोडा हाय लेवलचा, जसा हाय लेवलचा नाही आहे सिम्पल, पण पाहिल्यावरच असं वाटते बापरे 10 sin ωt प्लस 10 π/3 आणि π/4 असं काहीतरी अलथबलतं दिसून राहिलं. आणि फेज डिफरन्स वगैरे त्यांनी विचारलेला आहे, तर पहिल्या झटक्यात तो सोडून दिले. काहीच नाही आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट. तुम्हाला माहीत आहे इन फेज आउट ऑफ फेज आपण शिकलेलो आहोत. लॅगिंग लिडिंग कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे, बस त्याच्यावरच हा क्वेश्चन आधारित आहे. तर माहीत नाही आहे ना तर घाबरू नका. आता माहीत झाला ना त्याच्यानंतर आपली मिस्टेक नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या. अशा चुका थोड्याशा अवॉइड करा. यावेळेस नाही पुढच्या वेळेस बरोबर, पण आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. मी अजून स्वतःला इम्प्रूव्हमेंट करेल. बी पॉझिटिव्ह, हे गोष्ट लक्षात ठेवा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं अजूनही आहे की बा सर मग आता भरती येईल का, आणि मग 3-4 वर्ष भरती होत नाही, मग आता आमचं कसं होईल, आमचं तर आयुष्य खराब झालं वगैरे वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही बोलता. पहा मित्रांनो, जर असं झालं असतं तर मागं जे 2016मध्ये फेल झालेले विद्यार्थी आहे, 19मध्ये मी माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहे, 17मध्ये समजा असेल भरपूर साऱ्या जागा निघाल्या होत्या, 17, 18, 19, 20, त्यानंतर मग काही मधातही निघालेल्या होत्या. ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या मिळून बोलतो आहे. तर आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांना यश मिळालं नसतं. जे 16-17मध्ये फेल झाले ते 19मध्ये सक्सेस झाले, जे 19मध्ये फेल झाले ते अजून 22-23मध्ये, आणि आता तर मोस्ट ऑफ द सक्सेस झालेले आहे. बरोबर, मी असं नाही म्हणत की तुम्ही आता फेल झालेले आहे तर खूप लांब म्हणजे 19चे आता सक्सेस झाले, 6 वर्षानंतर लागले. तर कारण की 19मध्ये जो ऑपरेटरचा पेपर झाला होता त्यातले भरपूर सारे विद्यार्थी आपले लागले होते, पण काही विद्यार्थी राहून गेले होते. खूप मला वेटिंगमध्ये राहिले होते. मला सुद्धा वाईट वाटत होतं की बा हे विद्यार्थी का राहिले. खूप स्कॉलर विद्यार्थी होते, पण आज त्यांचे सक्सेस मी पाहतो आहे. सोडलं नाही, चिकाटी ठेवली, आपले जॉब चालू होता, काही ना काही वेळ त्यांनी दिला आणि समोरसुद्धा यश मिळवलेलं आहे. जेव्हा पेपर तोंडावर आले त्यांनी जास्त अजून मेहनत केली, रिझल्ट काढला. बरोबर, तर असंच आहे की स्वतःला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल, जिद्द ठेवावी लागेल. असं एकदम हारून आपल्याला चालणार नाही. निगेटिव्ह विचार मग आता भरती कधी येईल, त्यांनी 19 नंतर 23-24 आता करोनासारखा पिरियड होता सगळ्याच्या जीवनामध्ये. तो पिरियड डबल तर येणार नाही आहे आता. बरोबर, कारण की तो 2-3 वर्ष आपल्या जीवनामध्ये निघून गेले. गव्हर्नमेंटनं पण काय चमत्कार झाले आपल्या सगळ्याच्या जीवनावर, सगळ्यांना त्याचा परिणाम झाला.
भारतातल्या प्रत्येक महाराष्ट्र आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम झालेला आहे. तो मग विद्यार्थी असो, बिझनेसमॅन असो, कोणताही व्यक्ती असो, आरोग्य असो, सगळ्यावर परिणाम झालेला आहे. तो पूर्ण ब्लॅक पॉईंट होता आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळेच खरा वेळ लागला. तो पॉईंट नसताना तर हेच विद्यार्थी 1922-23मध्ये सिलेक्शन 1-2 वर्षामध्ये सिलेक्टेड झालेले असते. तुम्हाला सांगतो आहे, असं मानू नका की बा आता महावितरण तर आपल्याकडे सर्वात मोठा चान्स आहेच, पण त्याच्यापेक्षा अजून पुढचा चान्स जो आहे तो आपल्यासाठी बाकीच्या पुढच्या पण एक्झाम्स असतील. जसं आता वायरमनचे काही विद्यार्थी असेल त्यांना आता पण संधी आहे. MIDCची एक्झाम्स आहे, त्याच्यानंतर सेंट्रल तिथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ह्या 5,500मध्ये तर तुम्ही फाईट करूनच राहिले, पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 100, 150, 200 जागामध्ये, 50 जागामध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट आणण्याची ताकद ठेवा मित्रांनो. आणि तेवढी ताकद तुमच्या सिलेबसमध्ये आहे, तुम्हाला शिकवलेल्या कन्सेप्टमध्ये आहे. फक्त तुम्ही मेहनत करा. मी तर माझी मेहनत केलेली आहे. तुम्ही तुमची मेहनत प्रामाणिकतेनं केली, जीव ओतला त्याच्यामध्ये, सगळं केलं ना, तर आरामात आपला रिझल्ट येतो. तुम्ही पहा, तुम्हाला सगळे रिझल्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना दिसतील. कारण की तो पॅटर्नच तसा आहे की मला माहीत आहे की स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे हे रेग्युलर जागा नाही काढत, पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या जागा निघत राहतात वारंवार. आणि तेच एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर त्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट महत्त्वाचे असले पाहिजे. पूर्ण कंप्लीट सिलेबस तुम्ही पाहिलं असेल की एवढा प्रॉपर आपले सिलेबस डिझाईन केलेला आहे की जर तुम्ही त्याला सिद्धत न केलं ना, तुमची कोणती एक्झाम निघाल्याशिवाय राहत नाही. फक्त तुम्हाला ते करावं लागेल एकदा. असो, तर इथे 2 सायनोसायडल दिलेले आहे आपल्याला. 2 सायनोसायडल करंट आर गिवन आणि फेज डिफरन्स बिटवीन देम इज विचारलेलं आहे. काहीच नाही करायचं. असं जर क्वेश्चन आला तर पहा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. एक रेफरन्स मानायचा. जर माहीत नसेल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व कसा करायचा तर आता सांगतो आहे. नाही बा मला आलाच नाही सर, मला तर पहिलेच आले पाहिजे होतं तुमच्या. अरे मलाच कुठं आला होता जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये शिकलो, तर मी काय वरून थोडी आलो होता हा शिकून क्वेश्चन. जेव्हा मी पाहिला, मला नाही आला, मग मी त्याचं सोल्युशन पाहिलं, अरे नाही आला, असं कसं सॉल्व करतात. आता हे बाबा आजमच्या जमान्याची गोष्ट आहे, पण जेव्हा मी तरी माझ्या जीवनामध्ये कधी ना कधी फेस केलंच असेल ना, मग तुम्ही असं का विचार करता की नाही बा आता एखादा नवीन क्वेश्चन आला तर मला नवीन क्वेश्चन आला तर घाबरायचं नाही, त्याचा कन्सेप्ट माहीत करून घ्यायचा आहे आणि त्याला कसं हँडल करायचं हे माहीत, त्याच्यासोबत आपल्याला हॅबिट. आता पाहिजेत काहीच मोठी गोष्ट नाही आहे. रेफरन्स मानायचा. हा मी एक रेफरन्स मानला. इथं काय म्हणते आहे पाय/3. पायची किंमत 180 डिग्रीमध्ये, हे रॅडियनमध्ये आहे पाय, आणि 3 भागून त्या 180ला किती होऊन राहिले, 3 × 18 म्हणजे हे झाले 60 डिग्री बरोबर. तर हा जो पहिला I1 आहे हा 60 डिग्री प्लस आहे. इथं प्लस म्हणजे लीड, तर इथे 60 डिग्रीनं हा पुढे काढा. हा 60 डिग्री, 45 डिग्रीच्या पुढेचा, तर हा झाला आपण 60 डिग्री. तुम्ही थोडासा आणि काढला नाही तरी चालते, पण आता कन्सेप्ट कसं सॉल्व करायचं ते सांगतो आहे. मग आहे पुढे π/4. आता π/4 तर 180 भागेला 4, तर 4 × 4, 4 × 16, याच्यातले उरे 2, 4 × 5 = 20, हे झाले 45 डिग्री बरोबर. तर आपण 180 डिग्रीला 4नं भागलेला आहे. पण आता हे काय म्हणते, मायनस आहे. तर मायनस आहे म्हणजे लॅगिंग. तर 45 डिग्री म्हणजे इकडचा काटकोनच्या मधातली लाईन. तर हा आहे आपला I2 आणि हा जो अँगल आहे हा आहे 45 डिग्री. झालं. आता आपल्याला या दोघांमधला डिफरन्स विचारलेला आहे, फेज डिफरन्स बिटवीन देम, या दोघांमधला I1 आणि I2 मधलं. तर पहा बरं, टोटल फेज डिफरन्स किती झाला, 60 + 45. 60 + 45 105 डिग्री झाला ॲन्सर. बस. आता माहीत झालं ना तुम्हाला की हे ॲन्सर असं काढतात म्हणून, तर बस याच्यानंतर कितीही क्वेश्चन्स आले, प्लस प्लस येऊ, मायनस मायनस येऊ, मायनस प्लस येऊ, काही येऊ, आणि आपल्या बुद्धीच्यानुसार एवढंच येणार, प्लस आणि मायनस बरोबर. जर खूपच एक्स्ट्रा लेवलला वेगळा क्वेश्चन्स आला तर. आणि परत सांगतो आहे की येत्या महावितरणमध्ये सुद्धा असंच होणार आहे. आता खूप साऱ्या पेपर पोरं विचारतात की लेवल कशी असेल. लेवल मी अंदाज घेऊन जातो आहे मॉडरेटच, पण तसाच उतरेल असं नाही आहे. काही क्वेश्चन्स होऊ शकतात त्यातले एकदमच कठीण असतील, 2 किंवा 3 क्वेश्चन्स बरोबर. ते मे बी ते आपल्याला येतील नाही येतील, पण त्याच्याबद्दल आपण काळजी न करता जेवढं आपण शिकलेलो आहोत, जेवढं आपल्याला माहीत आहे तेवढा जास्तीत जास्त स्कोर आपल्याला करायचा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन थर्मल पॉवर प्लांट हीट फ्रॉम द फ्ल्यू गॅसेस इज रिकवर्ड इन थर्मल पॉवर प्लांट हीट फ्रॉम द फ्ल्यू गॅसेस इज रिकवर्ड इन. खूप सारे जाऊ दे, आता नंतर सांगतो. पहा, इन थर्मल पॉवर प्लांट हीट फ्रॉम द फ्ल्यू गॅसेस रिकवर, म्हणजे जे तुम्हाला माहीत असेल आता आपलं थर्मल पॉवर प्लांटमध्ये जे फ्ल्यू गॅसेस बॉयलरमधून बाहेर येतात त्याच्यापासून आपण हीट रिकवर करतो, कारण की ते फ्ल्यू गॅसेस गरम असतात. तर त्याच्यापासूनच आपण पाण्यालासुद्धा वॉर्म करतो, जे स्टीम असते त्यालासुद्धा ड्राय करतो, आणि जे हवा असते ओके त्यालासुद्धा आपण हॉट करतो, कोल्ड एअरला हॉट एअरमध्ये कन्वर्ट करतो. हे 3 फंक्शन आपण तिथं करतो. पण आता जेव्हा इथं ऑप्शन विचारले तेव्हा चिमणीमध्ये एअर
फ्रिटर असते पण डायरेक्ट चिमणीचं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये रोल. सुपर हीटर बरोबर आहे, इकोनोमायझर बरोबर आहे आणि कंडेन्सर चुकीचं आहे. हे 2 ऑप्शन्स कटले, 2 ऑप्शन बरोबर आहे. आणि असे असे क्वेश्चन सिलेक्ट करत आहे की जिथे 2-2 ऑप्शन्स बरोबर आहेत. आता एक काल टेस्ट झालेली आवर्जून सगळ्यांनी टेस्ट द्या, बरोबर. जर तुमची टेस्ट देण्याची म्हणजे मनस्थिती नसेल तरी द्या, कारण की मी पाहतो आता मी तर कधी भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करून करणार तर नाही आहे. तुम्ही माझं सांगितलेलं करत असाल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल, बरोबर. आता मी तर काही पाहून म्हणजे पाहतो आहे पण सांगतो की टेस्टच्या वेळेस की तुमच्या घरी येऊन तुम्हाला म्हणेल की नाही बा दे रे बा बस रे बा मी त्या बाजून बसून, असं तर होणार नाही आहे ना. तुम्हाला यांचं सांगणार आहे हे तुम्हालाच करावं लागेल, बरोबर. पण तरी तुम्ही टेस्ट देत नाही. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काल टेस्ट दिली त्यांनी आपला स्कोअर चेक केला प्रामाणिकतेने की बा मी कुठं कॉम्पिटिशनमध्ये आहे, आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांका सोबत होईना पण मी कुठं फाईटमध्ये आहे, बरोबर. ती टेस्ट इतरही विद्यार्थी देत आहे, बरोबर. तर तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं परत जाऊ द्या ना, इतर विद्यार्थ्यांशी आपली फाईट सोडून द्या. आपल्याला माहीत आहे की सिलेक्शन आपल्याला आता घ्यायचं आहे, 80 मार्काचा पेपर आहे, तर 80 पैकी नॉर्मलायझेशन सोडा, काही सोडा, 80 पैकी माझी ताकद आहे का 70-75 आता टॉपची जास्तीत जास्त घेण्याची, सगळं बरोबर, एकदम क्लोज रिझल्ट, बरोबर, एकदम मेरिटवाला विचार, बरोबर आहे का. तर नाही आहे ना, मग त्यासाठी आपल्याला इम्प्रूव्हमेंट म्हणजे किती लेवल आपलं झालेलं आहे तर आपल्यानुसार त्याला इम्प्रूव्हमेंट करावे लागेल. तर हे तुम्हाला कुठून कळेल, टेस्टवरून कळेल. आता जे टेस्ट सांगितलेले आहे त्यांना त्याच्यात पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मिस्टेक केलेल्या असतील काही. आता कालचा एक जबरदस्त क्वेश्चन होता ज्यामध्ये विचारलं होतं की कॉम्युटेटरचं काय फंक्शन आहे. तर पहिलं ऑप्शन होतं की अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करते, मधातलेच असे काही ऑप्शन होते. आणि एक चौथं ऑप्शन होतं अल्टरनेटिंग EMFला डायरेक्ट EMFमध्ये कन्वर्ट करते. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पहिलं ऑप्शन मार्क केलेलं आहे, जवळपास 99% विद्यार्थ्यांनी. आता म्हणजे मला असं माहीत नाही की 99%नी पहिलं ऑप्शन मार्क केलं, पण जे मला पोरं भेटायला आले काल किंवा त्यांच्यातले वायरमन्सचे विद्यार्थी जे होते ज्यांनी टेस्ट दिली त्यांनी विचारलं तर त्यांनी हेच ऑप्शन मार्क केलं. ह्याच चुका होतात आपल्या पेपरमध्ये, बरोबर. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटलं की बा मास्टरच्या याच्यानं चूक झाली असेल किंवा मग सरांनी Aचं D केलेलं असेल की आपण तर आतापर्यंत तेच ऐकत आलेलो आहो की अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करते, AC to DC AC to DC असंच बस हेच आपल्या शब्दात होतं. पण आता जेव्हा मी तो क्वेश्चन्स पाहिला तेव्हा मी पण म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्स आपल्यासाठी माझ्यासाठी पण नवीन असतो. जेव्हा मी तो क्वेश्चन्स सिलेक्ट केला आहे तेव्हा मला माहीत आहे की करंटपेक्षा EMFला प्रायोरिटी द्यायची आहे आणि हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे. ओके, आता तुम्ही टेस्टमध्ये चुकले तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता, पण फायनल टेस्टमध्ये चुकले तर घरीच बसावं लागते, जसं आता आपल्यासोबत होऊन राहिलेलं आहे. म्हणून सांगतो आहे की आता चुकलो ना आपण, आपल्या म्हणजे टेस्टमध्ये चुकलो, वाचताना चुकलो, आता आपल्याला ते चुकलो नाही, ते शिकलो आपण, ते इम्प्रूव्ह झालो. आता आपल्याला माहीत झालं आहे की जर असे दोन ऑप्शन्स बरोबर होते, अल्टरनेटिंग करंट पण बरोबर आहे आणि EMF पण बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर इथं ऑप्शन दोन्ही A and B किंवा मग A and D असे दोन्ही बरोबर पाहिजे होते. तसं ऑप्शन्सच नाही आहे. म्हणजे असे भरपूर सारे क्वेश्चन्स असतात की जिथं 2-2 ऑप्शन्स बरोबर असतात. मग अशा वेळेस प्रायोरिटी द्यायची वेळ येते, तर थोडंसं कन्सेप्च्युअल विचार करून तुम्हाला प्रायोरिटी द्यावं लागतं. जसं आपण म्हणतो नेहमी की इंड्यूस EMF, बरोबर, इंड्यूस EMF बोलताना सुद्धा फॅरेडेज लॉच्या. दुसरी गोष्ट डायरेक्शन जे आहे, जेव्हा आपण राईट हँड थंब रूल बोलतो तेव्हा सुद्धा जो मिडल फिंगर आहे तो आपल्याला इंड्यूस EMFची डायरेक्शन दाखवतो. पहिले EMF देन करंट, म्हणून EMFला आपण जास्त इज्जत देतो. आणि तसंच तिथं होतं की ते तुम्हाला EMFला जास्त इज्जत द्यायची होती. आता ही गोष्ट माहीत नव्हती, चुकला क्वेश्चन, पण आता पेपरमध्ये जर आला तर भलं आपलं आहे. ओके, कारण त्याचा आन्सर आता आपल्याला परफेक्ट माहीत आहे. आता असे क्वेश्चन, आता इथे तेच उदाहरण आहे की पहा सुपर हीटर आणि इकोनोमायझर दोन्ही ऑप्शन्स माहीत आहे तुम्हाला, बरोबर, मास्तरनं दोन्ही सांगितलेलं आहे. मग अशा केसमध्ये आपलं थोडंसं गाडं अटकू शकते की बा इथे काय आहे. आता इकोनोमायझर, आता खूप सारे विद्यार्थी इथं सुपर हीटरसुद्धा आन्सर मार्क करतील की तुम्ही पाहिलं असेल, पण ते जे फ्लो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्यात पहिले जो फ्ल्यू गॅसेस आहे ते इकोनोमायझरमध्ये जाते. आणि प्रायोरिटी वाईज आता इथं प्रायोरिटी कोणाला द्यायची हे सुद्धा आपल्याला या क्वेश्चन्सवरूनच माहीत पडते. हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहे, पण इथं तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे इकोनोमायझरला. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर C. आता ज्यांना इकोनोमायझर काय काम करते हेच माहीत नाही आहे तर त्यांना कायचे फ्ल्यू गॅसेस आणि कायची एनर्जी रिकवर आणि काय होऊन राहिलं आहे हे सुद्धा कळत नाही. आणि हे झालेलं आहे. पॉवर फॅक्टर ऑफ RC सर्किटचा आपल्याला पॉवर फॅक्टर विचारलेला आहे. पहा RL म्हणा, RC म्हणा, RLC हे सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. प्रत्येक जर आता मी कन्सेप्ट तुम्हाला इथे कन्सेप्ट शिकवत गेलो तर इथं थेरीचा इथंच थेरी सांगावी लागेल मला 50 क्वेश्चनसाठी. पण आपल्याला माहीत आहे RL RC या दोघांमध्ये RLCमध्ये पण काय करायचं ते सांगितलं होतं. L दिसून राहिला ना तर लॅगिंग, C दिसून राहिला तर लिडिंग.
आणि RLCमध्ये जो XL किंवा XC मोठा असेल त्याच्यावरून. तर इथे जे आहे C आहे म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर असेल. आता हा एवढा चिल्लर क्वेश्चन्स सगळ्यांना A to Z विद्यार्थ्यांना जेवढे पेपर देत असेल, क्लास करत असेल त्यांना आला पाहिजे. नाही आला म्हणजे काय आहे विचार करा तुम्ही. लागणाऱ्यामध्ये आणि न लागणाऱ्यामध्ये पहा किती फरक आहे. जे लागलेले आहे त्यांचा आज खूप साऱ्या ठिकाणी सत्कार आणि काय काय फोन्स, रिलेटिव्ह सगळे जवळ येत आहे आणि सगळे लोकं हे तुम्ही काय एफर्ट्स घेतलेले आहे, कुठून काय केलं, कशा परिस्थितीत क्लासेस केले, कशा परिस्थितीत शिकले, कुठं कुठं राहिले, काय काय म्हणजे कसा वेळेस अभ्यास केला, किती वेळ दिला, जॉब, टेन्शन, हे सगळ्या गोष्टी हे कोणालाच दिसत नाही जर तुम्ही फेल झाले तर. बरोबर. सगळे फक्त तुम्हाला सक्सेस मागतात. बस तू सक्सेस झाला ना तू जीवनामध्ये तर तू हिरो आहे, नाहीतर तू झिरो आहे. बरोबर. पण विचार करा जर आपल्याला आपली लायकी सिद्ध करा आणि शेवटी अजूनही एक अल्टिमेट गोल आहे जीवनाचं की सरकारी नोकरीच म्हणजे सगळं काही नाही. हे मी स्टेटमेंट आता नाही बोलत आहे. हे माझे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जुने. जे वाक्य मी बोललेलं आहो ते ज्या तुम्ही फॉलो केले असेल तुम्हाला माहीत असेल की प्लॅन ए आणि प्लॅन बी माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. प्लॅन ए आपला सरकारी नोकरीवरचं टार्गेट आहे. देन मग प्लॅन बी आपण जे काय बिझनेस व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर ते आपण करू शकतो. बरोबर. पण सध्या आपलं गोल जे आहे ते पहिलं गव्हर्नमेंट नोकरीच असलं पाहिजे आणि त्याला आपण त्याच्यावर प्रॉपरली वेळ दिला पाहिजे. पण करत असताना प्रॉपर शिद्दतनं जर केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळते. पण काही विद्यार्थ्यांनी खूप प्रामाणिकतेनं केलं. मी कालच्या व्हिडिओमध्ये खूप बोललो आहे मित्रांनो. पण आता का बरं अजून असं बोलावं वाटत आहे कारण की मला असं वाटतं की या गोष्टीचा कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्याला जरी फरक पडला आणि त्याचा जर रिझल्ट महावितरणमध्ये आला तर आणखी बेस्ट होईल. कारण की आपण आता क्लासमध्ये नाही आहे, नाही तर हेच प्रवचन आपण क्लासमध्ये चालू असते. तर पहा ज्या विद्यार्थ्यांना नको त्यांनी पटापट समोर जाऊन पाहून घ्यावे हे सगळे क्वेश्चन्स. पण एक कामाची गोष्ट सांगतात म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे लेक्चरचा पेक्षासुद्धा क्वेश्चन्सपेक्षा. ठीक आहे की जसं आता आपण जे क्वेश्चन्स आपण वाचलेलं आहो ओके म्हणजे जे आपण जाऊ द्या मला तो कन्सेप्ट थोडासा नंतर सांगतो मी तुम्हाला. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं असेल तर आपण जेवढेही कन्सेप्ट शिकलेला आहोत त्याच्यात आपल्याला काही मिस्टेक झाल्या नाही पाहिजे याची बारकाईनं काळजी घ्या. बरोबर. पेपरचे राहिलेले जेवढे दिवस आहे तेवढा पूर्ण सिलेबस हा कव्हर करा. पूर्ण जेवढंही राहिलेलं असेल तेवढा सगळा सिलेबस कव्हर करा. आपलं जेवढी मेहनत असेल तेवढी पूर्ण लावून टाका. यश अपयशचा विचार करूच नका. तो नंतरचा भाग आहे. नंतरचं पुढे पाहून घेऊ. पण आता आपली मेहनत जे आहे ते प्रामाणिकतेनं करा. मला तुम्हाला दुसरं काही सांगायचं होतं ते तुमच्या कन्सेप्टमध्ये मी विसरून गेलो. ठीक आहे. तर पहा पुढचा क्वेश्चन्स. तर पॉवर फॅक्टर ऑफ RC सर्किट इज 0, युनिटी आणि लीडिंग. तर ऑप्शन आहे याचं लीडिंग. पुढचा क्वेश्चन आहे इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड अ 3 फेज सप्लाय कॅन बी कनेक्टेड टू अनदर 3 फेज सप्लाय ॲज वेल ॲज टू सिंगल फेज सप्लाय. फार सोपे क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन्सला वाचल्याबरोबर समजलं पाहिजे की काय म्हणते आहे. तर पहा क्वेश्चन्समध्ये म्हटलेलं आहे की आता विच ऑफ द फॉलोइंग मेथड 3 फेज सप्लाय कॅन बी कनेक्टेड म्हणजे कोणत्या मेथडमध्ये 3 फेज सप्लाय आपण कनेक्टेड करू शकतो 3 फेज सप्लायसोबत ॲज वेल ॲज टू सिंगल फेज सप्लाय. ॲज वेल ॲज 3 फेज आणि ॲज वेल ॲज सिंगल फेज म्हणजे डोक्यामध्ये आलं पाहिजे आपलं स्टार कनेक्शन. तुम्हाला माहीत असेल स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रलसुद्धा असतो. 4 वायर असतात त्याच्यामुळे आपण 3 फेज सप्लाय पण सुद्धा घेऊ शकतो आणि न्यूट्रल आणि फेजमध्ये आपण सिंगल फेज सप्लायसुद्धा घेऊ शकतो. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. Which of the following formula can be used to calculate the active power in RLC series circuit? ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला माहीत आहे VPH इंटू IPH इंटू कॉस थिटा. आता इथं ऑप्शनमध्ये कॉस थिटा आपल्याला पाहिजेच पॉवर फॅक्टर म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन दिसते आहे आपल्याला समोर. पहा काय आहे इन डेल्टा कनेक्शन. पहा डेल्टा कनेक्शनमध्ये काय असते स्टार कनेक्शनमध्ये आता सांगितलं होतं डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज जे आहे ते सारखे असतात. आता पहिलं जे ऑप्शन आहे तेच आपल्याला बरोबर दिसत आहे. लाईन व्होल्टेज बरोबर फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज बरोबर लाईन करंट चुकीचं आहे. हे लाईन करंट √3 टाइम्स फेज करंट. बरोबर. आता पहा डेल्टा कनेक्शन्स आहे ओके डेल्टा कनेक्शन्स तर जिथं व्होल्टेज सारखा आहे तिथं करंट वेगवेगळा आहे. बरोबर. जर डेल्टा आपण पाहिलं तर डेल्टा स्टारमध्ये काय आहे आणि डेल्टामध्ये काय आहे सांगूनच देतो. स्टार जर पाहिलं तर स्टारमध्ये लाईन व्होल्टेज हे √3 टाइम्स आहे VPHच्या आणि करंट जो आहे तो सारखा आहे VL IPH सारखा आहे. व्होल्टेज वेगवेगळा आहे म्हणून करंट सारखा आहे. व्होल्टेज वेगवेगळं असण्याचं कारण की इथं न्यूट्रल आहे. झालं. इथं न्यूट्रल नाही आहे व्होल्टेज सारखे आहे. मग राहिलं आता IL बरोबर. आता व्होल्टेज सारखं आहे तर करंट वेगवेगळा असेल तर IL जो आहे तो IPHच्या √3 टाइम्स असेल. IL आता इथे पहा जे ऑप्शन पहिलं आहे ते बरोबर आहे. इन डेल्टा कनेक्शन लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे सुद्धा बरोबर आहे. लाईन व्होल्टेज टू लाईन करंट हे तर चुकीचंच ऑप्शन आहे. हे बरोबर आहे. देन इथं म्हटलेलं आहे लाईन करंट IL
इक्वल टू √3 टाइम्स फेज करंट, तर हे सुद्धा बरोबर, फेज करंट हे सुद्धा बरोबर आहे. आणि पहिलं ऑप्शन आहे की लाईन व्होल्टेज 0 असते, तर हे ऑप्शन चुकीचं आहे. आता इथे आफत आहे की दोन्हीही ऑप्शन्स बरोबर आहे आणि हा क्वेश्चन्स एक्झाममध्ये आलेला आहे थोड्या हायर एक्झाम्सला, पण इथे जे ऑप्शन्स आहे हे आयोगाकडूनच चुकीचे आहे दोन्हीही. मला फक्त एवढं सांगायचं होतं तुम्हाला, म्हणून हा क्वेश्चन सिलेक्ट केला. इथे ऑप्शन्स ए आणि सी दोन्हीही पाहिजे. पण जे प्रायोरिटी दिलेली आहे आयोगानं ते एला दिलेली आहे, पण इथे दोन्हीही बरोबर आहे. लाईन करंट हा √3 टाइम्स हा फेज करंटच्या असतो, ते पण बरोबर आहे आणि पहिलं ऑप्शन पण बरोबर आहे. प्रायोरिटीचा काही विषय येत नाही मित्रांनो. फक्त आता हा क्वेश्चन तुम्ही काही विद्यार्थ्यांनी वाचला असेल, कुठं मला एकाने हा क्वेश्चन्स टाकला होता खूप वर्षाआधी, त्याचं मला तो सापडला म्हणून मी तो इथं घेऊन घेतला आहे. ठीक, तर इथे पण दोन्ही उत्तर बरोबर आहे. म्हणजे असं बाय चान्स वाटलं थोडंसं की असं काही आलं त्याचं उत्तर, तर हे ऑप्शन्सच चुकीचे आहे याचे. म्हणजे हे एक तर हे पाहिजेच नाही, इथं हे तिकडे ते तिकडे इकडे असं पाहिजे होतं. हाऊ इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट कॅपॅसिटर स्पेसिफाईड. तर हाऊ इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट कॅपॅसिटर स्पेसिफाईड. इलेक्ट्रिकल कंपोनंटमध्ये कॅपॅसिटर कसा दर्शवलेला असतो, कसा स्पेसिफाय केलेला असतो. ओहम व्हॅल्यू आणि व्होल्टेजवरून, ओहम व्हॅल्यू आणि वॅट नंबरवरून, व्होल्टेज आणि कॅपॅसिटन्सवरून आणि वॅट नंबर आणि कॅपॅसिटन्सवरून. त्याचा आन्सर राईट आहे ऑप्शन नंबर सी. तुम्ही पाहिलं असेल कॅपॅसिटर आपल्याला बेसिकली दोन ह्या गोष्टी दिसतात, कॅपॅसिटरचं दिसतोच आणि त्याचं व्होल्टेज रेटिंग. तर ऑप्शन नंबर सी हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. आला, वाचला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 90. साऊंडने गायब झाला, साऊंड होता, माझा साऊंड गायब झाला होता. तर इथं मॅक्झिमम पॉवर डेव्हलप इन अ सिलेंड्रिकल रोटर. पहा, आता आपण माहिती आहे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, कोणता कॉन्सेप्ट कुठं असेल काहीच नाही. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर, SIL सर्ज इम्पिडन्स लोडिंगच्या वेळेस, किंवा मग ॲडव्हान्टेजेस ऑफ कोरोना पाहिलं असेल तुम्ही, तर तेव्हा आपण हा लिहिलेला आहे VL म्हणजे VS इंटू VR अपॉन XL इंटू साईन डेल, आठवत असेल तर सेंडिंग एंड व्होल्टेज इंटू रिसिव्हिंग एंड व्होल्टेज अपॉन XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स लाईनचा आणि साईन डेल. तर याच्यामध्ये हा पॉवर ट्रान्सफरचा फॉर्म्युला आहे. तर इथे जो डेल दिसतो आपल्याला हा आहे आपला लोड अँगल किंवा टॉर्क अँगल, याला आता लोड अँगल म्हणू आपण इथं. तर लोड अँगलची जेव्हा व्हॅल्यू डेल्टा हा 90 डिग्री असेल, तेव्हा साईन 90ची किंमत, साईन 90ची किंमत जी आहे, साईन डेलच्या जागी 90 डिग्री आणि साईन 90ची किंमत जी आहे ती 1. साईन 90 म्हणजे 1 होते, ठीक आहे. साईन 0 म्हणजे 0 होते. तर साईन 90ची व्हॅल्यू जे आहे ते 1 आहे. तर 1नं जर मल्टिप्लाय केलं तुम्ही हे व्हॅल्यू तुम्हाला मॅक्झिमम भेटेल. तेच जर इथं हा डिग्री हा अँगल जर कमी असेल त्याची व्हॅल्यू कमी येणार, तर तेवढी पॉवरसुद्धा कमी होईल. म्हणून हे सगळे कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे. ओके, तर कुठं ना कुठं तरी थोडासा बेसिकचा फरक पडतो आपल्याला. हे पूर्ण बरं एक इच अँड एव्हरी गोष्ट सांगितलेली आहे. तर जो डेल आहे, जो लोड अँगल आहे, तो जास्तीत जास्त किती डिग्री असेल, 90 डिग्री असेल, तेव्हा ही मॅक्झिमम पॉवर जी आहे ती डेव्हलप होते किंवा मॅक्झिमम पॉवर जी आहे ती ट्रान्सफर होते. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर. अल्टरनेटरचं काय प्रिन्सिपल आहे? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, क्रिचॉफ्स लॉ, फ्लेमिंग्स लॉ. हां, आता या फ्लेमिंगवरून आठवलं, अरे असे विद्यार्थी आहे जे आता रडून राहिलेले आहे. म्हणजे परत म्हणजे अचानक तुम्हाला काय झालं बा? म्हणजे हा फ्लेमिंगवरून थोडंसं मला भावना व्यक्त करायची आहे. म्हणजे आठवलं जे काल काही खूप साऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी, म्हणजे माझं काल असं जांभाळ दुखत होतं बरं फोनवर बोलू कंटिन्यू सतत, म्हणजे काही परवांचे सुद्धा कॉल पडलेले आहे सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे की त्यांना कॉल बॅक करणं नाही झालं. बस आलेले फोन उचलणं सुरू होतं, बरोबर, आणि आलेल्यांना भेटणं होतं. इथपर्यंत गडबड होती. अतिशयोक्ती नाही आहे मित्रांनो. हा आनंद आहे, हा गर्व आहे की मी कुठंतरी मेहनत केली, तुम्ही त्याला सपोर्ट केला आणि आपल्याला यश मिळालं, बरोबर. हा गर्व प्रत्येकाला असतो. जेव्हा तुम्ही सुद्धा त्या फील्डमध्ये असाल आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं चांगलं कराल, तेव्हा तुम्हाला त्याचं तो तुमचं मानो ना मानो, पण तुम्हाला एक मनामध्ये एक वेगळं वाटतं की नाही बा, कुठंतरी थोडंसं तरी आपली मेहनत कामी आली. तर काल
आनंदाचे तर फोन होतेच, काही थोडेसे दुःखाचे सुद्धा फोन होते, की सर 0.3ने 0.08ने खूप मेहनत केली सर, तुमचं काहीच नव्हतं, पण माझेच मीच थोडं कमी पडलो वगैरे वगैरे, पण आता काय सर तुम्हाला पुन्हा म्हणजे काही जणी खूप निगेटिव्ह झाले होते, काहींनी खूप जिद्द दाखवली, की नाही सर तुम्हाला एक दिवस मी रिझल्ट आणून दाखवेलच, मला जिद्द आहे, तुमची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही, माझ्या आईवडिलांची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही आहे. आणि जर मी आता स्टॉप केलं तर मला सुरूपासून करावं लागेल. आता सगळं झालेलं आहे तर माझा वितरण निघून जाईल, पण जर वितरणचा चान्स मी हुकला आणि आताच डिप्रेशनमध्ये असे पोरच बोलले आहे, मी नाही सांगतोय तुम्हाला, बरोबर, म्हणजे सांगतोय फिलिंग, की नंतर मग मला परत तुम्ही बोलले होते म्हणे सर की लेक्चरमध्ये की एका मार्काने जर राहिले असेल तुम्हाला त्या एका मार्काचा अभ्यास नाही करावा लागणार आहे, सुरुवातीपासून परत करावं लागेल. आता वितरणसाठी तर आपलं तेच आहे, पण आपलं झालेलं आहे तर आपल्याला फक्त ते रिपीट करायचं आहे. पण आता जर आपण वितरणसाठी ढील दिली तर पुढची जे भरती होईल ते कोणते होईल आणि त्यासाठी किती आपल्याला गॅप पडली तर अजून नव्यानं मग हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत तुमच्यासाठी, बरोबर, मग परत सुरुवात करावी लागेल, तर ती वेळ येऊ देऊ नका. तर सांगण्याचं तात्पर्य असं की काल असे फोन आले की त्यातला एखादा म्हटलं आहे सर एवढं सर की मी माती खाल्ली सर, बरोबर, की मला जनरेटरचा हेच विचारलेलं आहे सेम इथं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर होतं, तिथं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ जनरेटर विचारलं होतं. तर सर मी तिथं राईट हँड रूल मार्क केलं, विचार करा तुम्ही. आता तो सांगते तो बहादर गडी, बरोबर, विचार करा. मग आता त्याला 2 मार्क्स मित्रांनो, 2.2, तो 2.2 तर गेलाच गेला, तो 0.55 घेऊन गेला, 3 मार्क मित्रांनो, 3 मार्क्स म्हणजे खूप कितीची लीड आहे ते विचार करा, बरोबर. पोरांचे 106 मार्क्स म्हणजे पर्सेंट जे आहे त्याच्यामध्ये खूप सारा फरक ना राहिलेला आहे. एक क्वेश्चन्स विचार करा, आज त्या क्वेश्चन्सला आयुष्यभर माणूस विसरत नाही, बरोबर, की त्या क्वेश्चन्समुळे तुमचे रिझल्ट गेलेले आहे. आणि हे कशामुळे झालं, हे माझ्यामुळे, तुमच्यामुळे, कोणामुळे, बरोबर, विचार करा. मी तुम्हाला नेहमी म्हटलं मी काही देव माणूस नाही आहे ना, मी शिकवलेलं सगळंच तुम्हाला उतरेल. मी आधीपासून चालत आलो की 4-5 क्वेश्चन सोडून द्या रे भाऊ, येणार नाही, पण तशी वेळ पडली नाही आपल्याला. वितरणमध्ये सगळाच पेपर पुरा बॅचमधून होता तर सगळं जमलं तुम्हाला. मी जे इमानदारीनं तुम्हाला जे व्हिडिओ टाकले होते व्हिडिओ सोल्युशनचे त्यात तुम्हाला दिसलं 2 भाऊ शिकवले नव्हते शिकवले, 3 नव्हते शिकवले. सेकंड चॅप्टरचं एकही क्वेश्चन तुम्हाला सगळे क्वेश्चन तुम्हाला भेटले. आणि जे 2 क्वेश्चन ते डायरेक्टली सुद्धा शिकवले नव्हते पण इनडायरेक्टली तेही सुद्धा शिकवले होते, असं सुद्धा आहे, बरोबर. तर जो क्वेश्चन मास्टरनं शिकवला नाही, तुमच्या वाचनामध्ये काही आला नाही आहे, तुम्ही जीवनात कधी पाहिला नाही, त्याचं तुम्हाला उत्तर नाही आलं, त्याचा काही गम नाही आहे. तुम्ही गम नका करू, मी नाही करणार, त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट गेला असेल त्याच्यात काहीच दुःख नाही आहे. पण तुम्ही असे क्वेश्चन्स की फॅरेडेज लॉ ऑफ म्हणजे जनरेटरचं प्रिन्सिपल जे 1000 वेळेस राजा 1000 वेळेस तर मीच बॅचमध्ये सांगतो की EMF इंड्यूसची डेफिनेशन अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, तरी तुम्ही तिथे जाऊन माती खाणार, तर मग राग मलाही येतो आणि तुम्हाला स्वतःवरही येतो, बरोबर, की काय कुठं किती कमी पडलो बा आपण. अशा सिल्ली मिस्टेक की आपण तिथं राईट हँड रूल मार्क करून येतो, जनरेटर DC जनरेटर राईट हँड मार्क, अरे एवढी गडबड, एवढं काय आहे आपल्यात, बरोबर, असं नका करू. कारण की हे रिझल्ट आपले क्षुल्लक कारणानं चाललेले आहे. आणि मग कुठंतरी एक ॲव्हरेज विद्यार्थी अभ्यास करणारा, थातूरमातूर अभ्यास करणारा, बरोबर, टाईमपास करणारा सिलेक्शन लिस्टमध्ये लागतो. आणि तेव्हा त्याला पाहूनसुद्धा तुम्हाला दुःख होतं की अरे बा मी आता एवढी मेहनत केली, मायने झालं आणि याचं झालं, बरोबर. त्याचं का झालं, कारण की त्यानं असं नाही केलं ना तुमच्यासारखं, बरोबर. जे आहे ते प्रॉपर आहे. एखादा क्वेश्चन ट्रिकी होता, कन्सेप्ट नाही लागला, चुकला, काही हरकत नाही, आला नाही, मी मान्य करतो ना, काहीच नाही. पण जिथं आपल्याला परफेक्ट उत्तर माहीत आहे, सगळ्या दुनियाला जगाला माहीत आहे, तर काय आहे, बरोबर, जिथं काही डाऊटच नव्हता, काही शंकाच नव्हती, बरोबर. जसं आता अजून एक क्वेश्चन आहे ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल. आता ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तेही आहे, म्युच्युअल इंडक्शन तेही आहे काही पुस्तकामध्ये, बरोबर. आणि मी सेल्फ इंडक्शनची गोष्ट बोलत नाही आहे कारण की ऑटो ट्रान्सफॉर्मर सेल्फ इंडक्शन तत्त्वावर कार्य करतो, बरोबर. पण काही पुस्तकामध्ये तुम्हाला म्युच्युअल इंडक्शन दिसते, काही पुस्तकामध्ये फॅरेडेज लॉ, तर तिथं कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रायोरिटी द्यायची नाही द्यायची. यदा कदाचित तुम्ही म्युच्युअल मारला फॅरेडेज दिलं किंवा फॅरेडेज मारलं म्युच्युअल दिलं, तिथं आपण तरी ॲक्सेप्ट करू शकतो बा, ती आयोगाची चुकी आहे, बरोबर, कन्सेप्टची चुकी आहे. पण इथे काहीच नव्हतं ना, ओके, इथं तर क्लिअर कट उत्तर होतं. मग अशा केसमध्येही असे क्वेश्चन्स आपल्याला मागं पाडतात. तर अशा चुका, आणि हे एक चूक नाही आहे, अशा तुम्ही अनेक चुका केलेल्या आहे पेपरमध्ये. जनरेटेड EMFचा फॉर्म्युला विचारला, FZ, हे जेवढे वायरमॅनचे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका, हे तुम्ही आता भविष्यात तुमच्या समोरही हे वेळ येईल, बरोबर. तर येऊ देऊ नका, काय सांगतोय ते लक्षात ठेवा प्रॉपरली, ओके.
5Z NP/620 राजा फॉर्म्युला तो तुम्ही चुकवता आणि ह्या चुका आता मी पेपरमध्ये पाहिलेल्या आहे. जे पोरं ऑफलाईनला येतात ना, जेव्हा मी त्याचे पेपर चेक करतो विकली पेपर मी ऑनलाईन नाही घेत, ऑफलाईन घेतो. ऑफलाईन घेण्याचं कारण हेच होतं की ऑनलाईनही घेतो आणि ऑफलाईनही घेतो. तर ऑफलाईनही घेण्याचं कारण की माझ्याकडे त्यांची हार्ड कॉपी असते. त्यांनी काय दिवे लावले त्याच्यात हे कळते अक्षरशः, बरोबर. आणि तेव्हा मग तुम्हाला मग तेव्हा त्याला बोललं जाते, तेव्हा त्याला इम्प्रूव्हमेंट केलं जाते. तो तेव्हा सुधारते, इम्प्रूव्ह करते, बरोबर. आणि तेव्हाच तो मग अशा चुका असतात ना. आणि हे आपण कधी आयडेंटिफायच नाही करत. पेपरला कधी आपण ॲनालिसिस करत नाही. आपण आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याच्या मागच नाही आहे. तर आता तुम्ही जर तिथं असे आन्सर मार्क करून येसाल की जनरेटरचं प्रिन्सिपल, राईट हँड रूल, बरोबर. काहून आले तुम्ही मार्क करून घाईत? तुम्हाला ते वाटलं ना की जनरेटरमध्ये कोणता रूल लागते बा, कशासाठी रूल लागते तो इंड्यूस EMFची डायरेक्शन शोधण्यासाठी. तर तसं होतं काही ऑप्शनमध्ये नाही ना, मग काय आहे. तर अशा मिस्टेक होतात. ठीक आहे, असो. तर व्हॉट इज द वर्किंग म्हणजे या फ्लेमिंग म्हणून मला तुम्हाला आठवलं नाही. तर मी आता काही लेक्चरला मला लवकर कंप्लीट करायचं आहे. आपले 774च क्वेश्चन झाले आज. तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे याचं राईट आन्सर आहे, ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे द इफिशियन्सी ऑफ एन अल्टरनेटर ऑलवेज इन्क्रीजेस ॲट इट्स इन्क्रीजेस, बरोबर. द इफिशियन्सी ऑफ अल्टरनेटर ऑलवेज इन्क्रीजेस ॲट इट्स इन्क्रीजेस. तर इथं राईट आन्सर आहे पॉवर. आता R&D करू नका. जेव्हा पॉवरमध्ये वाढ होते तेव्हा ऑब्व्हियसली इफिशियन्सीसुद्धा मध्ये वाढ होते. लॉसेस ॲज पॉवर जेव्हा वाढते तेव्हा जे लॉसेस असतात कॉन्स्टंट ॲज कम्पॅरेटिव्हली कमी होऊन जातात, तर इफिशियन्सी वाढते. तर हे त्याचं एक्सप्लेनेशन होतं. पण काही जणांना नाही कळलं असेल, या अजून काही आता वेळ नाही आहे तेवढा R&D करण्याचं उत्तर, तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर पुढचा क्वेश्चन आहे 776 नंबर. मॉडर्न टर्बाईन रोटेटिंग अल्टरनेटर. मॉडर्न जे नवीन जे अल्टरनेटर्स आहे रोटेटिंग अल्टरनेटर्स आर कूल्ड विथ द हेल्प ऑफ. तर जे अल्टरनेटर्स आहे मॉडर्न त्यांना कूल करण्यासाठी कोणाची मदत केली जाते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हवेची, ऑइलची, वॉटरची, हायड्रोजनची. इथं राईट. आता ह्या क्वेश्चन नवीन असेल, कन्सेप्ट सांगायचा आहे म्हणूनच क्वेश्चन घेतलेला आहे हा काही. तर इथं राईट आन्सर आहे हायड्रोजन. आणि तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की प्रत्येक क्वेश्चन्स हा थेरीमध्ये शिकवला जाईल असं नसते. खूप सारे क्वेश्चन्स आहे की नवीन असतात MCQमध्ये. आता हा कन्सेप्ट थेरीमध्ये येतच नाही. कूलिंग मेथड्स आपण शिकतच नाही, अल्टरनेटरच्या कूलिंग मेथड्स, बरोबर. हे एकदम PhD लेवलचं काम आहे कूलिंग सिस्टम शिकणं म्हणजे. मग आता तेवढा क्वेश्चन विचारला तेवढंच त्याचं उत्तर लक्षात ठेवलं सफिशियंट आहे, बरोबर. झालं काम. तर इथे हायड्रोजन त्याचा आन्सर आहे. म्हणून MCQसुद्धा वाचणं गरजेचं आहे. तर विच मोटर इज ऑल्सो यूज फॉर अ रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल ॲट अ पॉवर हाऊसेस. विच मोटर इज ऑल्सो यूज फॉर अ रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवरला कंट्रोल करण्यासाठी पॉवर हाऊसेसला कोणती मोटर यूज केली जाते. तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे सिंक्रोनस मोटर, DC मोटर, इंडक्शन मोटर, युनिव्हर्सल मोटर. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना DC मोटरसुद्धा वाटेल याचा आन्सर, पण याचा राईट आन्सर आहे सिंक्रोनस मोटर. तुम्हाला माहीत आहे सिंक्रोनस मोटर ॲज अ सिंक्रोनस कंडेन्सर यूज करू शकता तुम्ही ओव्हर एक्साइटेड आणि अंडर अनलोडेड कंडिशनला, जेव्हा ती पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करते. पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करते म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवरला कंट्रोल करते इनडायरेक्टली. त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल करण्यासाठी सिंक्रोनस मोटरचा यूज केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे द कॉज ऑफ हंटिंग इन सिंक्रोनस मोटर. हंटिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, रोटर मागे पडतो आपल्या स्पीडच्या किंवा त्याच्यामध्ये कंपन येते. तर ते जे हंटिंग आहे ते कशामुळे होते. तर सडन चेंजेस इन लोड, यूज ऑफ फ्लायव्हील त्याने तर कमी होते. रेझोनन्स ते नाही आहे. यूज ऑफ डॅम्पिंग वाइंडिंग ते नाही, डॅम्पिंग वाइंडिंगने सुद्धा कमी होते. याचं राईट आन्सर तर आपल्याला पहिलेच सापडलेलं आहे सडन चेंज इन लोड. लोडमध्ये जसं तुम्ही इथं उत्तर मार्क करू लागला, खूप सारे विद्यार्थी म्हणे सर काल पेपरमध्ये बसलो तर असं वाटत होतं की क्लासचा पेपर देत होतो, फायनल ट्रान्समिशनचा पेपर. 50 क्वेश्चन माझे 15 ते 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह होऊन गेले होते डबल वाचनामध्ये. असं वाटलंच नाही सर की कधी आपण फायनल पेपर देत आहे म्हणून, बरोबर. म्हणजे सगळे क्वेश्चन्स आहे, कारण की क्वेश्चन सेम, ऑप्शन सेम, तर मग भीती कायची, बरोबर. तरी तुम्ही भिले, तर इथे गडबड होते आपली. तर मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं की अशा सिले मिस्टेकमध्ये जसं तुम्ही फ्लेमिंग हँडचं राईट हँडचं उत्तर मार्क केलं ना, 42-44 ज्यांनी उत्तर मार्क प्रश्न सोडून आलेला आहे पेपरमध्ये, त्यांनी 10-10, 12-12 क्वेश्चन चुकून आलेला आहे. आणि हे सेम मिस्टेक तुम्ही तुमच्या टेस्टमध्ये केलेले आहे. जेव्हा तुम्ही टेस्ट दिल्या तेव्हा तुम्ही त्या टेस्टमध्ये 6 क्वेश्चन्स, 8-8 क्वेश्चन चुकून ठेवलेले आहे. माझ्या क्लासच्या टेस्टमध्ये तर 2 आणि 3 क्वेश्चन्स खूप सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला की जे नवीन क्वेश्चन्स आहेत तेच चुकले पाहिजे, बाकी शिकवल्यातून एकही चुकला नाही पाहिजे. पण त्यासाठी मेहनत हे सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे ग्रिड सिंक्रोनायझेशन फेलर कॅन बी कॉज बाय. ग्रिड असते, ग्रिड सिंक्रोनायझेशन म्हणजे खूप सारे जे सबस्टेशन असतात, सबस्टेशन, जनरेटर स्टेशन हे आपल्या ग्रिडसोबत, ट्रान्समिशन लाईनसोबत कनेक्टेड असतात. तर इथं ग्रिड सिंक्रोनायझेशन जे आहे ते फेलर होण्याचं कारण विचारलेलं आपल्याला. तर हायर पॉवर नॉईस, लोअर पॉवर फॅक्टर, हेवी हार्मोनिक्स आणि बर्न जनरेटर. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर C. बर्न जनरेटरसुद्धा असू शकते,
बर्न जनरेटर झाल्यावर सुद्धा सिंक्रोनायझेशन ब्रेक होते, तसा जर विचार केला तर बरोबर. पण याचं राईट आन्सर आहे हेवी हार्मोनिक, हे त्याचा मेन कॉज पहिल्या लेवलला असते, म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन आहे, बाय हुम इज द डिझेल जनरेटर प्रोटेक्टेड अगेन्स्ट द ओव्हरस्पीड. डिझेल जनरेटर असो किंवा कोणता जनरेटर असो, ओव्हरस्पीडपासून जर प्रोटेक्टेड करायचं असेल त्याला गव्हर्नर वॉल लावलेला असतो, त्याच्यामुळे राईट आन्सर आहे इथं ऑप्शन नंबर डी. पुढचा क्वेश्चन आहे, स्लिप रिंग अँड ब्रशेस इज कनेक्टेड इन अल्टरनेटर टू. पहा, अल्टरनेटरला स्लिप रिंग आणि ब्रशेस कशासाठी कनेक्ट करतात, तर फील्ड वाइंडिंग टू कशासाठी, टू कनेक्ट, काय कनेक्ट करण्यासाठी, फील्ड वाइंडिंग टू एक्सटर्नलला कनेक्ट करण्यासाठी, म्हणजे फील्ड वाइंडिंग ही एक्सटर्नल सप्लायला कनेक्ट करण्यासाठी, आर्मेचर वाइंडिंग एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करण्यासाठी, बोथ फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे एक ऑप्शनवर जो म्हणतो ना, प्रवचन देतो ना, तर प्रवचनच निघत राहते बरोबर. आता जादू पहा क्वेश्चनची कशी मजेशीर आहे, आणि त्या जादूला तुम्ही कसे प्रभाव होतात तुमच्यावर ते पहा, तुमचे विचार कसे बदलत राहतात. एक म्हणजे हे विचार आपल्याला म्हणजे पाहणं आहे, ते सगळेजण तेच शिकतात, फक्त ऑप्शन सिलेक्ट करताना आपली बुद्धी जी आहे ती वेगवेगळी विचार करते आणि आपण मग तिथं उत्तर चुकून देतो. आता पहा, इथे विचार करण्याची पहिली गोष्ट सांगतो, जे विद्यार्थी आहे म्हणजे कधी जास्त अभ्यास पण कधी हे वळते ना, तर इथे पहा, आता ऑप्शन आयोगाने दिलेलं उत्तर आणि इथलं म्हणजे मला ते लवकर करायचं होतं, पण तरी पहा, आता इथं स्लिप रिंग अँड ब्रशेस इज कनेक्टेड इन अल्टरनेटर टू. आता काय आहे ना, ही जादू आहे, कुठं ना म्हणजे क्वेश्चन्समध्ये पण अधुरी माहिती दिलेली असते, क्लिअर कट नाही आहे. क्लिअर कट असेल तर क्लिअर कट उत्तर येते बरोबर आहे. तर तिथं आता आपण लक फॅक्टर म्हणू या अजून काही म्हणू किंवा आपलं नशीब की जे आपण उत्तर मारलेलं आहे ते बरोबर येईलच. आता हा थोडासा क्वेश्चन आहे, याच्यात तुमचं म्हणजे बरोबर येऊ शकते किंवा चुकीचं येऊ शकते तुमचा आन्सर. पहिले तुम्ही याला सॉल्व करा, मग मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. शांततेत सॉल्व करा. स्लिप रिंग अँड ब्रश इज कनेक्टेड इन अल्टरनेटर टू कनेक्ट. तर जे अल्टरनेटरला आता कुठं स्लिप रिंग आणि ब्रशेस असतात, तर रोटरवरच असतात. तर ते कशासाठी लावलेले असतात, फील्ड वाइंडिंगला एक्सटर्नल सर्किटसाठी जोडण्यासाठी, आर्मेचर वाइंडिंगला एक्सटर्नल सर्किटसाठी जोडण्यासाठी, बोथ फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगला एक्सटर्नल, नन ऑफ द अबोव बरोबर. चलो, तर बताओ आन्सर इसका. आता पहा, मी थिंकिंग सांगतो तुम्हाला, विद्यार्थ्यांचे विचार. ठीक आहे, तर उत्तर काढलं असेल तुम्ही, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे आहे, मला जसं फिलिंग आहे की त्यांनी हे ऑप्शन मार्क केलं असेल बरोबर. ऑप्शन नंबर सी मार्क केलं असेल, बोथ फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग इज एक्सटर्नल कनेक्टेड बोथ. म्हणजे तो आता त्यांनी विचार बघा कसा केला, त्यांना माहीत आहे विचार कसा केला असेल. एक विद्यार्थ्याची थिंकिंग सांगतो फक्त, की जसं पहिल्या विद्यार्थ्याने विचार केला असेल की पहा, जर रोटेटिंग फील्ड असेल, फील्ड वाइंडिंग रोटेटिंग असेल, 2 स्लिप रिंग पाहिजे आणि फील्डला जो सप्लाय द्यावा लागतो तर स्लिप रिंग आणि ब्रशेस त्याला पाहिजे, हा झाला पहिला. आता जर आर्मेचर वाइंडिंग रोटेटिंग असेल तर तुम्हाला 4 स्लिप रिंग, जे स्टँडर्ड आन्सर असते एक्झाममध्ये दिलेलं की 4 स्लिप रिंग, तसे तिन्ही असतात, तर 4 स्लिप रिंग पाहिजे एक्सटर्नल सर्किटला जोडण्यासाठी. इथे एक्सटर्नल सर्किटच म्हटलेलं आहे, बघ काहीच नाही म्हटलं, एक्सटर्नल सर्किट. ठीक आहे, एक्सटर्नल सर्किट असंच म्हटलेलं आहे. तर जे आर्मेचर वाइंडिंग आहे ते सुद्धा आपल्या एक्सटर्नल सर्किटला म्हणजे लोडला जोडलेलं असते. म्हणजे आता ते काय विचार करते की बाबा, स्लिप रिंग ह्या फील्ड वाइंडिंगसाठी पण असतात, स्लिप रिंग ह्या आर्मेचर वाइंडिंगसाठी पण असतात, म्हणून याचा आन्सर बोथ आहे बरोबर. तुम्ही असा विचार केला, कुठंच विचार तुमचा चुकला नाही. पण विचार तुमचा चुकला कुठंच नाही, तुम्ही जो विचार करू राहिले तो बरोबर करून राहिलेला आहे, काय हरकत नाही. पण आता एक विचार आणखी टाका त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जो मी आन्सर मार्क केलेला आहे ऑप्शन सी, तर हे ऑप्शन सी जे आहे चुकीचं आहे, जे तुम्ही मार्क केलेलं असेल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, त्यासाठी तुम्हाला वेळ दिला. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, फील्ड वाइंडिंग टू एक्सटर्नल सर्किट. ऐसा कैसा हो गया सर ये बरोबर. हेच तर बरोबर आहे की ज्या स्लिप रिंग आहे त्या दोघांसाठी तर वापरल्या जातात बरोबर. म्हणजे स्लिप रिंगसाठी आपलं फील्ड वाइंडिंगसाठी पण वापरल्या जाऊ शकतात आणि आर्मेचर वाइंडिंगसाठी सुद्धा वापरल्या जाऊ शकतात, जातात नाही, दोघांपैकी एकासाठी वापरल्या जातात, दोघांसाठी वापरल्या जाऊ शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं थोडंसं सेल्युलिझमसुद्धा लावावं लागतं कुठं बरोबर. तर हे वापरल्या जाऊ शकतात, म्हणजे एक तर फील्डसाठी वापरल्या जाईल किंवा मग आर्मेचरसाठी. एकाच जनरेटरमध्ये दोघांसाठी कुठं पाहिले तुम्ही, कुठं वापरलं, मी कधी सांगितलं का तुम्हाला बरोबर ना. एक तर फील्डसाठी असेल म्हणजे फील्ड रोटेटिंग असेल तर फील्डसाठी असेल, आर्मेचर रोटेटिंग असेल तर आर्मेचरसाठी असेल. आता तुम्ही विचार काय केला की दोघांसाठी वापरल्या जातात बा, म्हणून दोन्ही मार्क केलं, हाच आपलं चुकलं. आता इथे हे असे सोपे क्वेश्चन्सच आहेत, हे काही मोठे R&D नाही आहे, पण त्याचा विचार हा
थोडासा हे करावं लागतं, प्रॉपर करावं लागतं की बा दोन्हीही कसं काय, दोन्हीही जे आपल्याला वाटत आहे दोन्ही तर एका वेळेस नाही यूज करू शकत. आणि त्याच्यातही मग सर हेच उत्तर का बरोबर आहे, तर मोस्ट ऑफ द आपल्याला माहीत आहे की जेवढे मोस्ट ऑफ द अल्टरनेटिव्स आहे त्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंगच रूटिंग असते, कारण त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणून फील्ड वाइंडिंगलाच आपण ब्रशेस आणि स्लिप रिंग जोडतो 2. तर स्लिप रिंग आणि ब्रशेस कनेक्टेड टू, म्हणून त्याचा राईट आन्सर ऑप्शन एला प्रायोरिटी आहे. असा हा सगळा पुरा स्टडी होता. आणि हे सगळं सांगल्याच्यानंतर अजून एक सांगतो आहे की आयोगानं जे दिलेलं उत्तर आहे ते सुद्धा ऑप्शन एच आहे. तर राईट आन्सर ऑप्शन ए आहे. पुढचा क्वेश्चन, इन अल्टरनेटिंग करंटमध्ये मॅग्नेट्यूड ऑफ करंट रिमेन्स कॉन्स्टंट, तर चुकीचं आहे, कॉन्स्टंट नाही राहत. डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड ऑफ करंट चेंजेस विथ टाईम, तर हे बरोबर आहे. जी त्याची दिशा आणि किंमत आहे ही टाईमसोबत बदलत राहते. द डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड ऑफ द करंट रिमेन्स सेम, हे सुद्धा चुकीचं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ स्टार्टिंग टॉर्क टू रनिंग टॉर्क इन केस ऑफ अ सिंक्रोनस मोटर. असे सिंपल क्वेश्चन्स आहे मित्रांनो. पाहता हा क्वेश्चन्स आहे, स्टार्टिंग टॉर्क टू रनिंग टॉर्क, स्टार्टिंग TST आणि रनिंग टॉर्क TF याचा रेशो विचारलेला आहे. रेशो गुणोत्तर हे माहीत आहे आपल्याला, अंश छेद हे सगळं सांगितलं. कोणाचा विचारलेला आहे, सिंक्रोनस मोटरचा. काय आन्सर राहील माहीत आहे का याचा आन्सर राहील 0. कसं काय सर 0, तर तुम्हाला माहीत आहे स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो 0 असतो. कोणाचा, सिंक्रोनस मोटरचा. लो नाही, डायरेक्ट 0. कारण की जी मोटर, हे शब्द आठवत असेल तुम्हाला, जी मोटर स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही दुसऱ्याला काय चालवणार, बरोबर आठवते, हे असंच बोललो होतं ना. तर त्याच्यामुळे इथं जर तुम्ही आता अंशामध्ये 0 लिहिला, खाली तुम्ही 1000 लिहिला असेल रनिंग टॉर्क, त्याचा काही अर्थ नाही आहे. 0 अपॉन समथिंग म्हणजे 0 होते. त्याचा रेशो विचारलेला होता मित्रांनो आणि याचा रेशो आहे 0. खूप सारे पोरं 1 म्हणजे जे अंधीत गोळीबार करू राहिले ना, ते काही 1 मार्क करतील की 5 मार्क करतील की ते तर फाईटमध्येच नाही आहेत, बरोबर. त्यांचे तर कन्सेप्टच क्लिअर नाही आहे झालेले अजून, म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा. व्हेन अ सिंक्रोनस मोटर इज स्टार्टेड द फील्ड वाइंडिंग इज इनिशियली, जेव्हाही तुम्ही सिंक्रोनस मोटरला स्टार्ट कराल तेव्हा फील्ड वाइंडिंगला शॉर्ट सर्किट करावं लागते की ती ओव्हर व्होल्टेजमुळे ओव्हरहीट होऊन जळू नये म्हणून. द स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर हॅज अ, स्क्वेरल गेज, आता पहा मजेशीर, डबल आज म्हणजे योगायोगानं क्वेश्चन्सही जबरदस्त आहेत. जिथे जिथे तुम्ही माती खाऊ शकता तसे क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे, झाले आहे ते म्हणजे प्रत्येकच लेक्चरमध्ये मी केले MCQ फर्स्ट लाईनमध्ये. ते इथे पहा, आता इथे सुद्धा माती खाता तुम्ही गडबडमध्ये, ओके. तर स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर, प्रत्येकजण माती खातो, मी पण खातो, ठीक आहे. कधी कधी एखादा क्वेश्चन माझ्याच्यानं चुकून जातो, बरं, आणि आधी तर चुकलेलेच आहे, बरोबर. पण इम्प्रूव्हमेंट स्टडी हा आपला एरर कमी करतो, ठीक आहे. याच्यात जगात काही कोणी इनबिल्ट हुशार नाही आहे. तर इथे स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर हॅज अ, रिकामी जागा स्लिप रिंग. तर किती स्लिप रिंग असते, आता थोड्या वेळा अगोदर बोललो 4. पहिलं ऑप्शन 4, मारले का चले 4, मरले का चले, बरोबर. एकदम म्हणजे काहीच नाही, काय विचारलं आहे, काय आहे, सिल्ली मिस्टेक, सिल्ली क्वेश्चन्स. भवरे स्लिप रिंग आलं म्हणून फिलिंगवर तुम्हाला आन्सर मार्क करून आले नाही. आताही तुम्ही विचारतोच केला असेल, पाहून घ्या रे बा, पाहून घ्या. काय आहे, स्क्वेरल केज वाचतच नाही आपण. स्लिप रिंग आहे ते, अल्टरनेटर आहे ते, 4 स्लिप रिंगमध्ये 3 आपल्या स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये 3 स्लिप रिंग, काही जरा 3 मार्क करतील ना मित्रांनो. याचा आन्सर 3 आहे ना, याचा 4 आहे, ओके. हे स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर आहे आणि स्क्वेरल गेज इंडक्शन मोटरमध्ये कधी पाहिले तुम्ही स्लिप रिंग, बरोबर. एकही स्लिप रिंग यूज होत नाही. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, बरोबर. मग असं आहे ना, मग ठीक आहे, कळलं ना तुम्हाला आता जादू. तर अशीच जादू आपल्यासोबत होते पेपरमध्ये. आणि मग आपला ठीक आहे बरं सगळं. 1 HP बरोबर रिकामी जागा वॅट, 1 HP बरोबर एकदम चिल्लर क्वेश्चन. 746, एक तर 735 किंवा 746. पुढचा क्वेश्चन आहे, टॉर्क इन ॲन इंडक्शन मोटर इज प्रोपोर्शनल टू. जो टॉर्क आहे तो कोणाच्या प्रोपोर्शनल असतो, तुम्हाला आठवत असेल लो स्लिप रिजन, हाय स्लिप रिजन सांगितलं होतं. टॉर्क हा बोथ असतो, स्लिपच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल पण असतो आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल सुद्धा असतो. याचं एका वाक्यात उत्तर बरोबरच नाही आहे, दोन्ही उत्तर बरोबर आहे. पण प्रायोरिटी कोणाला द्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्हाला द्यायचं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप. आता काऊन काय, पुरी पिक्चर आहे ती, ओके. ग्राफ इन 3 फेज इंडक्शन मोटर द रिझल्टंट फ्लक्स इज. आता हा क्वेश्चन झालेला आहे आपल्या MCQ लेक्चर्समध्ये. तर जे 3 फेज इंडक्शन मोटर आहे, रिझल्टंट फ्लक्स रिकामी जागा टाइम्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स, म्हणजे ज्या मॅक्झिमम फ्लक्स असतात त्याच्या 1.5 फ्लक्स जे आहे ते रिझल्टंट फ्लक्स असतात. ते डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. काऊन मला म्हणजे मला सांगितलं कुठं आपल्याला R&D नाही करायची आहे, तर 1.5 टाइम्स. अरे इंजिनिअरिंगमध्येच तर कुठं नाही करत आम्ही R&D, बरोबर. आपल्याला PhD थोडी करायची आहे, आपल्याला गव्हर्नमेंट नोकरी काढायची आहे, बरोबर. PhD का जेव्हा लागू आपल्याला करायची असेल तर मग करू आपण आरामात,
एखाद्या विषयावर, आणि PhD करताना सगळ्या सब्जेक्टवर नाही करत, काही एका स्पेसिफिक सब्जेक्टवरच करतात, बरोबर. आपण तो सगळ्याच विषयावर सगळ्या टॉपिकवर PhD करायला पाहतो आहे, कधी कधी नाही. आणि मी सांगितलं कुठं करायचं कुठं नाही करायचं, मी तुम्हाला चांगल्यानं सांगितलेलं आहे. हाऊ मॅनी कॉन्ट्रॅक्टर आर यूज इन ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये किती कॉन्ट्रॅक्टर यूज करतात, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजे 3 कॉन्ट्रॅक्टर, ऑप्शन नंबर डी. देन पुढे आहे द स्टार्टिंग करंट इज इनिशियली हायेस्ट इन. स्टार्टिंग करंट जो आहे तो कोणामध्ये जास्त असतो, स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये तर नाही, त्याच्यामध्ये कमी असतो कारण रेजिस्टन्स जास्त असते. बोथ स्लिप रिंग अँड स्क्वेरल गेज, तेही सुद्धा चुकीचं आहे. स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर आणि वाऊंड रोटर, तर वाऊंड म्हणजे स्लिप रिंग आहे, त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. स्क्वेरल गेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा 5 ते 7 पट जो आहे तो जास्त असतो. ठीक आहे, तर मित्रांनो हे होते आपले टोटल क्वेश्चन्स. तर आजचं सेशन जे आहे ते जबरदस्त होतं पूर्ण. तर होप तुम्ही हे एन्जॉय केलं असेल. खूप साऱ्या चुका तुम्हाला कशा आपण पेपरमध्ये तो होतात त्या कळल्या असेलच. ह्या चुका आपल्या महावितरणमध्ये झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या. तुम्हाला आतापासूनच खूप खूप शुभेच्छा. एकदा पुन्हा महावितरणच्या एक्झामसाठी टेक्निकलवर सुद्धा भर द्या. तुम्ही म्हणसान मी नॉन टेक्निकलवर सुद्धा भर द्या. टेक्निकलवर तुम्ही देऊनच राहिले आहे, पण नॉन टेक्निकल सुद्धा द्या. तुम्हाला वाटत असेल की बा मी मराठीत फक्त 1-2 मार्क घेतो, गेले तुम्ही आताच. जेवढेही असेल 7.5 मार्काचं मराठी आहे ना, 7.5 पैकी 6-7 घेण्याची लायकी ठेवा, ताकद ठेवा, अभ्यास करा, नक्की रिझल्ट येते. दुसऱ्यापेक्षा कधीही जास्त करावं लागेल एवढं मनामध्ये लक्ष ठेवा. ठीक आहे. सो थँक्यू. भेटू पुढच्या लेक्चरला. बाय बाय.